नमस्कार. न्यूज टॅबच्या नवीन पॉडकास्टमध्ये मी त्रिविक्रम हिरलेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत लेखक दिग्दर्शक श्री मंगेश जोशी सर. हॅलो सर. हॅलो. सर, न्यूज टॅबमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू. तर मी सगळ्यात प्रथम आपल्याला ऑगस्ट महिन्यात झालेल्या 59व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कारखानिसांची वारी चित्रपटाला 4 सर्वोत्कृष्ट अवॉर्ड मिळाले. सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक. त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. थँक्यू. थँक्यू त्रिविक्रम. येस. तर आता आपण कारखानिसांच्या वारीपासूनच सुरुवात करूया. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की कारखानिसांची वारी चित्रपट मी OTT वर बघितला, सोनी लिव्हवर. तर मी आणि माझे आई वडील, माझा मोठा भाऊ, बहिणी वगैरे आम्ही सगळे होतो. पहिल्या फ्रेम पासून जेव्हा चित्रपट सुरू झाला, शेवटपर्यंत आमच्यापैकी कोणीही उठलं नाही, कोणीही त्यांचे मोबाईल बघितले नाही, काही नाही. इतकी सुंदर कथा, इतका सुंदर चित्रपट, त्यातली पात्र आपलीशी वाटतात, आपल्याला हवे माझ्यासोबतच घडलंय असं वाटतं, आणि गुंतवून ठेवते कथा तुम्हाला. तर हे तुम्हाला कसं सुचलं, तुम्ही कशी ती डिझाईन केली पात्र, आणि त्याचा अनुभव एकंदर जे तुमच्या फेसबुक पोस्टवर मी बघतो की तुम्हाला तो चित्रपट करताना काय काय अडचणींना समोर जावं लागलं, ते जरा प्लीज सांगा. खरं तर ही कारखान्याची वारी ही कथा आहे ना, आमच्या घरच्याच मंडळींची आहे. कथा इन द सेन्स कॅरेक्टर माझ्या घरातलेच आहेत. म्हणजे आमचे काका एक्सपायर झाले अनफॉर्च्युनेटली. आणि ते थोडे विक्षिप्त स्वभावाचे होते. म्हणजे आता ओके. फ्रँकली सांगतो की, आणि त्यांच्या डेथ झाल्यानंतर सगळेजण बसले होते. बरं, त्यांचं कसं होतं की त्यांना ते डायबिटिक होते, त्यांना शुगर बरेच हे होते, त्यांना पेसमेकर बसवलं होतं छातीमध्ये. ते साधारण 3 वेळा ICU मध्ये जाऊन आले. आणि प्रत्येक वेळेस अगदी चित्रपटात दाखवत नाही, पण आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये प्रायव्हेटमध्ये आपण जे बोलतो की आत्ता गेले असं वाटत असताना ते परत ICUत नाही आले. ओके. 3 वेळा त्याचं असं झालं की, आणि त्या कंडिशन मधनं आल्यानंतर यावेळेस सुद्धा ते ICUत गेले आणि अनफॉर्च्युनेटली ते काही परत आले नाही. ओके. सो आणि त्याचं वय पण झालं होतं, म्हणजे असाही प्रकार नव्हता की काहीतरी धक्कादायक काही गोष्ट अशी होती. आणि त्यांच्या ते गेल्यानंतर आम्ही सगळेजण त्यांच्याच घरात बसलो होतो, आणि दुसऱ्या दिवशी आषाढी एकादशी होती. आणि सगळ्यांच्या चर्चा झाल्या. सगळे मुलं, पुतणे, जावई, त्यांच्या बायका, मावश्या, सगळे सगळे घर भरलं होतं. आणि चर्चा चालू होती की कुठं अस्थिचं विसर्जन करायचं. ओके. जेव्हा क्रिमेशन झाल्यानंतर अस्थि विसर्जन कुठं करायचं हे जेव्हा सुरू होतं, तेव्हा कुणी म्हणलं आळंदीला जाऊयात, कुणी म्हणलं पण पंढरपूरला जाऊन करूयात, की किती पुण्यात्मा उद्या म्हणजे आषाढी एकादशी आदल्या दिवशी गेलेत. असं सगळं सगळं चर्चा चालू होती. आणि ते चालू असताना माझ्या डोक्यात ही गोष्ट निर्माण झाली की ही मंडळी आता किती गाड्या येतील, कोण कोण येणार, कोणाकोणाच्या गाड्या आहेत, कोण कोण किती गाड्यांमध्ये बसतील, असं सुरुवात झाली तिथनं चर्चेला. आणि अनफॉर्च्युनेटली त्या दुसऱ्या दिवशी मला मुंबईला जायला लागलं अर्जंट एका कामानिमित्त मुंबईला जायला असल्यामुळे, आणि ऑलरेडी खूप जण जण जाणार असल्यामुळे मी काही जाऊ शकलो नाही. पण ती गोष्ट डोक्यात होती, ती चालू असताना तो 5-6 तासाचा जो चर्चा होती ते सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि मग पात्र मी डोक्यात आले की मग आता कोण भाऊ असेल, हा भाऊ, हे काका एक भाऊ, तो दुसरा काका, हे सगळं डोक्यात चालू होतं. पण काय होतं की मग पहिल्यांदा सुरुवातीच्या ड्राफ्टमध्ये सगळेच पुरुष मंडळी होते. हम्म. कारण आपल्याकडे बायका काही याला जात बरोबर. नाही, मिशनला काही, म्हणजे मिशनला नाही जात. आपण ज्या ह्याच्यात जात नाही. पण अस्थि विसर्जनाला तर जाऊ शकतात वगैरे. हो. तर डोक्यात आलं की मग पुरुषोत्तमची एक बहीण असेल का, जी आमची एक मावशी, मी हे घेतलं की ती मावशी वेगळ्या बाजूची होती, म्हणजे आमच्या आईकडनं तिचं नातं ओके. होतं. हा, हा, हा. जी पण अनमॅरिड आहे, जिचा एक स्वतःचा व्यवसाय आहे, असे सगळं आहे. ज्या पद्धतीने म्हणजे गीतांजलीने कपडे घातले ते तिच्याचवरनं इन्स्पायर्ड झाले. ती ज्या पद्धतीने ओके. जॅकेट घालायची, हे अच्छा. करायचे, हा, हा. थोडासा पुरुषी प्रकार, असं बाह्यावर घेणं, बोलणं, असं सगळं हे होतं. तर ही मंडळी जर का एकत्र आली तर काय प्रकारचा अनुभव असेल प्रवासाचा, हो. हे डोक्यात चालू होतं. आणि मग ती डोक्यात ठेवून काय होऊ शकतं, कशी गोष्ट अनफोल्ड होऊ शकते. आणि तशी गोष्ट म्हणजे जॉईंट फॅमिली हा प्रकार तसा राहिला नाही आता फारसा. म्हणून या फिल्ममध्ये ना ही कारखान्याचे कुटुंब आहे, शेवटचं जॉईंट फॅमिली त्या शहरातली, ओके. असा एक उल्लेख आहे. आमचं कुटुंब बेस्ट कुटुंब आहे याच्यामध्ये.
तसं उल्लेख आहे की ही अशा प्रकारची बहुधा शेवटचीच फॅमिली असावी. अच्छा. असं जे आता न्यूक्लिअर फॅमिली आल्या आहेत, कारण जागेचाही प्रश्न आहे. कारण पूर्वीच्या काळामध्ये कसं की घरातले कमावता एक दोन भाऊ असायचे आणि आई वडील असायचे, म्हणजे आजी आजोबा असायचे, त्यांची ती मुलं, मग त्यांचे नातवंड, असा सगळा मोठा परिवार राहायचा साधारण. हे 90च्या दशकात म्हणजे ग्लोबलायझेशन येण्याच्या आधीपासून, मुक्त अर्थव्यवस्था येण्याच्या आधीपर्यंत हा प्रकार होता. जसं मुक्त अर्थव्यवस्था आली, लोकांचे पगार वाढले, ज्यांच्याकडे जास्त स्किल होतं, ज्यांच्याकडे जास्त नॉलेज होतं, त्यांचे पगार वाढले गेले आणि मोठे झाले. आता झालं कसं की त्यामुळे एक भावाचा पगार चांगला, 10,000 रुपये वगैरे, 8,000 रुपये असा पगार, दुसऱ्या भावाचा पगार 2,000 रुपये, 2,500 रुपये. आणि जेव्हा हे दोन्ही पगार आई वडिलांच्याकडे म्हणजे आजी आजोबांकडे जायचे किंवा त्यापैकी कोणाकडे जायचे, आणि मग ते इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचे कम्युनिझमच्या पद्धतीने, की सगळ्यांना सारखं, तेव्हा जी व्यक्ती जास्त कमवते आहे, खास करून त्याची बायको, ओके. तिला ते ऑफर व्हायचं की माझ्या मुलांना तेच कसं जे यांच्या मुलांना मिळत आहे. हा प्रकार मी पाहिलेला आहे लहानपणापासून, की मग बायकांच्या बोलण्यातनं हे येतं की अरे तुझ्या बापाचा एवढा पगार आहे, तू ओके. काय हे खातोय, तू बिस्किट का खातोयस, हा हा हा. बिस्किट का. हा कुठेतरी इकॉनॉमिकली हे टोमणे होते त्या काळातले. ओके. माझ्या लहानपणातली गोष्ट सांगतो मी. आणि जसं त्यामुळे मग मला असं वाटतं हे एक एक कारण असेल त्यापैकी, वन ऑफ द रिझन्स असेल की ते कुटुंब हळूहळू वेगळे होत गेले. प्रत्येकाला स्वतःची एक सत्ता हवी होती, कारण ते एकच सत्ता केंद्र असल्यामुळे प्रत्येकाला स्वतःच एक सत्ता हवी होती. त्यामुळे त्यांना प्रत्येक स्पेस त्याला हवी होती, ते वेगवेगळे होत गेले. आणि तिथंच ज्या व्यक्तीमुळे ही पुरोदादामुळे जे जॉईंट फॅमिली झाली आहे, ती गेल्यानंतर त्याचं पुढे काय होईल हे माझ्या डोक्यात आल्यानंतर, की ही पेट्रियार्क ऑफ द फॅमिली जेव्हा जातो, त्याच्यानंतर त्या कुटुंबाचं काय होतं याच्याविषयी गोष्ट. आणि मग शेवटी आपल्याला आता पाहिलंच आहे, सगळं तुम्ही पाहिलंच आहात की काय होतं शेवटी त्या Yes, कुटुंबाचं, yes. ती गोष्ट होते. त्यामुळे तसं सुसत गेलं आणि मग ते लिहित गेलो आणि ते इतक्या ओघात आलं, त्याला काही फार करायची गरज नाही पडली. अच्छा. ते इतकं नॅचरली येत गेलं, सुचत दिसतं. गेलं, हे केलं. हा. आणि म्हणजे हे काका असेच वागतील, हे तसंच वागतील, हे अशाच पद्धतीने बोलतात, हे टोमणे मारतात, हे अतिशय विसरभोळे आहेत पण अतिशय गोड पद्धतीने करतात, पण त्यांना नको त्या गोष्टी आठवतात आणि जे हव्या त्या गोष्टी ते विसरतात. जसे दिसतं. प्रदीप जोशींनी ते काम केलं. येस. तर अशा पद्धतीने ते अनफोल्ड होत ती गोष्ट गेली आणि त्याच्यानंतर ती फिल्म आम्ही बनवली. सुंदर, मस्त फिल्म होती सर. मला एक अजून प्रश्न विचारायचा होता की आता कारखानिजांची वारी झाली आहे, मग बसमध्ये बसून सगळे आपापल्या मार्गाला लागतात, मग आता कारखानिसांची मांदियाळी असा सेकंड पार्ट येऊ शकेल का? नाही नाही, मला नाही वाटत असं काही. कारण आम्ही याआधी विचार केला होता या गोष्टीचा. हा. त्याबरोबर जे एबीपी स्टुडिओज होते, तर त्यांना, तर त्याच्यावर आपण काय वेब सिरीज करूयात का असं एक डोक्यात होतं. ओके. हा. किंवा एक फिल्म करूयात का, एक सिक्वेल करूयात का, याचा असं एक हम्म. डोक्यात होतं. त्यावेळेस असं एक विचार चाटून गेला डोक्यात की जो अमेरिकेचा भाऊ आहे, हो, अजित. हा अजित, जो तो आता बँकरप्ट झाला असल्यामुळे काही कारणास्तव तो युकेला शिफ्ट झाला आणि तिथं त्यांनी थोडंसं फार कमवून ठेवलेलं आहे स्वतःचं असं काय करे. हो. आणि तो या मंडळींना बोलवतो हो. की या जरा मला, आणि तो आता बेड रिडन आहे. अच्छा. त्याला वाटतं आपण जाऊयात वगैरे. तर त्याचा मुलगा तर नाहीये, तरी त्याचा मुलगा आलेला आहे, जो हा. त्याच्या मैत्रिणीबरोबर निघून गेलेला आहे येस, कुठेतरी. येस, येस. ह्या मंडळींना आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जे ही आपली मृण्मयीचं जे पात्र आहे, ती पुन्हा एकदा प्रेग्नंट आहे आणि तिला प्रवास करायला नाही म्हणून सांगितलंय, पण आता परत कधी इंग्लंड परदेशी प्रवास मिळणार नाही, होणार नाही, म्हणून ती हट्ट करून तो प्रवास करते. आणि या विमान प्रवासात काय मजा होते आणि मग पुढे त्याचा तिकडे गेल्यानंतर त्याचं काय पुढे जाऊन ते होतं. अशी ती गोष्ट आम्ही बेसिक त्याचा ढाचा डिस्कस केला होता, पण मला नाही वाटत की परत त्याच्यावर असं काही होईल असं, किंवा काही असं आलं काही डोक्यात आता नाही. आलं. पण हा कॉन्सेप्ट छान होता, म्हणजे अजितच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघायला गेलं तर खूप म्हणजे डेव्हलप करू शकतो आपण हा कॉन्सेप्ट, असं आहे ते. हा, तसं होऊ शकतं. म्हणजे हा. डेव्हलप व्हायला काय होऊ शकतं, जेव्हा फॅमिली विषयीची फिल्म असेल ना, तेव्हा त्याचे इतके वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्ह तयार होतात. त्यांच्या त्यांच्या पर्स्पेक्टिव्हनी ती गोष्ट अनफोल्ड होत जाते. येस, तर येस. तसं सुद्धा करता येऊ शकतं. पण येस. आम्ही ते डिस्कस केलं होतं. मला नाही वाटत हा. की पुढे त्याचं काही फार होऊ शकेल. आलं लक्षात. छान सांगितलं सर. आता पुढचं मी विचारतो. एक स्पेशल फिल्म आहे जी माझ्या खूप जवळची फिल्म आहे, लेथ जोशी.
तर लेथ जोशीचं मी असं म्हणेन ना की काळाच्या पुढची फिल्म म्हणतात, काळाच्या पुढची फिल्म म्हणतात. तर ती खरंच काळाच्या पुढची आणि खूप पुढची फिल्म आहे. म्हणजे आता त्याच्यात जे पात्र आहे, जे जोशींचं पात्र आहे, जे चित्तरंजन गिरींनी निभावलेलं आहे, तर तसे आजकाल बरेचसे जण आपल्याला आजूबाजूला दिसतात. आणि त्या ज्या घटना आहेत, आणि चित्रपट आपलं किती प्रभावी माध्यम असतं आजूबाजूच्या घटना दाखवण्याचं, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे लेख जोशी, असं मला वाटतं. तर सध्याचा जो एआयचा काळ आहे, आणि आजूबाजूला जी प्रोग्रेस सुरू आहे आपल्या, दर हम्म. 5-5 मिनिटांनी टेक्नॉलॉजी बदलत जाते, जसं आपण पिक्चरमध्ये, चित्रपटात बघितलंय. तर हे तुम्हाला, हे ही हे विजन कसं तुम्हाला सुचलं, आणि ते लेख जोशीतून तुम्ही कसं मांडलं? नाही काय आहे, म्हणजे मी एक शॉर्ट फिल्म करायचा प्रयत्न केला होता मी 16 mm फॉर्मॅटवर. ओके. हा. ते unfortunately झाले नाही. कारण ती दुष्काळावरची एक शॉर्ट फिल्म होती आणि मी त्यावेळेस रॉ स्टॉक विकत घेतला होता, तो हे हो. केला आणि काही शूट केलं. आणि नंतर मी जेव्हा इवन मी जेव्हा असिस्ट करत होतो त्यावेळेस सुद्धा, आणि या शॉर्ट फिल्मच्या संदर्भात सुद्धा ॲडलॅब नावाची ॲडलॅब होती पूर्वी, म्हणजे हो. एक हो. लॅब होती येस. ॲडलॅब नावाची, कोरेगाव फिल्म सिटीमध्ये. तिथं ना बऱ्याच फिल्मच्या प्रोसेसिंगसाठी गोष्टी यायच्या. आणि तिथे एक माणूस असायचा निगेटिव्ह कटर नावाचा, ओके. जो ऍक्च्युली फिजिकली तो कट करायचा आणि त्याला सेलोटेपनी चिटकवायचा. हे मी स्वतः पाहिलेल्या आहेत गोष्टी. इवन नितळ, जो सुमित्रा भावे सोनू सुट्टणकरांचा सिनेमा आहे, तेव्हा मी जेव्हा असिस्टंट डिरेक्टर होतो तेव्हा मी स्वतः ते पाहिलं आहे. नंतर माझ्या फिल्मसाठी पण पाहिलेलं आहे. आणि जेव्हा हे डिजिटल माध्यम आलं, जेव्हा मी स्वतः फिल्म बनवायला सुरुवात केली आणि मी जेव्हा डिजिटल रेव्होल्युशन पाहिलं, की मला पहिली फीचर फिल्म करताना सुद्धा डिजिटल करावे का असे ऑफर्स होत्या, किंवा असं हे होतं. पण तेव्हा डिजिटल माध्यम फार नवं होतं, फार इतकं लोकांना माहीत नव्हतं. पण तेव्हा मला कळलं की जर काही डिजिटल आता सगळे बनवतात फिल्म, तर मग त्या निगेटिव्ह कटरचं झालं झालं काय पुढे. आणि माझा प्रोटॅगनिस्ट त्यावेळेस निगेटिव्ह कटर होता. हम्म. मग पण मग मला असं एका पॉईंट नंतर असं वाटलं की निगेटिव्ह कटर हा सामान्य माणसांना किती कळेल. ओके. इव्हन तुम्ही आत्ताच्या काळच्या फिल्म मेकरला जरी विचारलं तर निगेटिव्ह कटर फार लोकांनी तितकं ऐकलं नसेल, कारण आता सगळं डिजिटल आल्यामुळे. पूर्वी फिल्म म्हणल्यानंतर एक रीळ असायचा अशी, किंवा काही 6, 5, 8 रीळ ची फिल्म असायची. आता त्याला फिजिकल एक्झिस्टन्स होता फिल्म या गोष्टीला. बरोबर. आता फिल्म म्हणजे काय, तर एक हार्ड डिस्क मध्ये एक फाईल असते, त्याला फिल्म म्हणतात, येस. डीसीपी. हम्म. तर ती फिल्म म्हणजे काय, तर ही हार्ड डिस्क आहे. मला फिल्मला टच करता येत नाही का, त्याची फिजिकॅलिटी गेली, त्याचा फिजिकल एक्झिस्टन्स नाही, मला माझी फिल्म उचलता येत नाही, मला माझी फिल्म अशी देता येत नाही. म्हणजे मी एक व्हर्च्युअल फाईल देतो त्या गोष्टीची. पूर्वी रीळ पाठवणं, ते ट्रान्सपोर्ट करणं, ते घेऊन जाणं, ते हरवायचे पूर्वी फिल्म फेस्टिवलच्या वेळेस, मग ते शोधाशोध व्हा. आता तर तुम्ही फिल्म अपलोड करता फिल्म फेस्टिवल्सच्या ह्याच्यामध्ये, त्यांच्या सर्व्हरवर अपलोड करतात आणि ती डाउनलोड करून दाखवतात फिल्म, आणि मग डिलीट केली जाते. आपण त्याप्रमाणे केडीएम देतो त्याप्रमाणे. तर तेव्हा मला असं वाटलं की हे समजणार नाही लोकांना. मग हे चालू असताना मी एक आमचे ओळखीचे आहेत, जे ज्यांच्या स्वतःच इंडस्ट्री आहे, त्यांच्याकडे काहीतरी एक फिल्म त्यांना करायची होती त्यांच्या वर्कशॉपसाठी. हम्म. ते इंजिनिअरिंग फिल्म अशी काहीतरी त्यांना करायची होती, म्हणून आम्ही भेटायला गेलो ऍड त्यांना. फिल्म आणि सारखं. हा, ऍड फिल्म म्हणण्यापेक्षा ते काहीतरी त्यांना डॉक्युमेंटेशन करायचं होतं ओके. त्यांच्या हा. वर्कशॉपचं. आलं लक्षात. हा, असं काहीतरी व्हिडिओ डॉक्युमेंटेशन करायचं होतं आणि त्यांना आम्हीच माहिती होतं, त्यामुळे आम्ही गेलो त्यांच्या वर्कशॉपवर. आणि मग तिकडे गेल्यावर मी तिथं लेथ मशीन पाहिली. मी माझ्या इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात लेथ मशीन चालवली आहे. हो. हो. थोडीफार पद्धतीने. ती काही फार ग्रेट चालवता येत नाही, फार प्रिसिजनचं काम असतं ते. अच्छा. ते फक्त तोंड ओळख होती, हे चालू कसं करायचं किंवा मेटल कसं कट करायचं, काय बेसिक तोंड ओळख पुरतं ते असतं. त्याला फार काही तुम्हाला ते तितकं जमत नाही, पण ते फार अवघड आहे काम आहे ते. कार्विंगचंच काम असल्यासारखं तुम्ही काम करत असतात काही गोष्टी. तर तेव्हा तिथं मी ते पाहिलं आणि त्याच्यानंतर त्यांच्याशी लेथ मशीन विषयी बोलायला लागलो. आणि मग ते म्हणाले की आता ते फक्त ब्रशिंग पुरतं उरलंय, म्हणजे वरवरच्या गोष्टी भादरणं म्हणतात, भादरण्यापुरतं उरलं ते मशीन. आणि आता आम्ही या सीएनसी मशीनमध्ये किंवा ही व्हीएमसी मशीनमध्ये आम्ही करतो. त्यांनी मला दाखवलं. ते इतकं अचंबित करणारं होतं की कपाटासारखं मशीन होतं, त्यात 8 तो जॉब टाकायचा आणि तिथं चिपमध्ये तो प्रोग्राम टाकायचा. त्याच्यानंतर ते कूलंट उडवत, म्हणजे आत दुधासारखं कूलंट उडवत, हे आपल्याला काही कळत नाही आतमध्ये नेमकं काय चाललंय, कारण त्या काचेवर संपूर्ण कूलंट उडत असतं. कारण तो येस. जॉब जसा आता घासला जातो तसा गरम होतो आणि तो फार हो. गरम होऊन ते होऊ नये म्हणून कूलंट सारखं त्यावर फवारलं जातं. ते सगळं त्या काचेवर उडतं, त्यामुळे आत काय चाललं कळत नाही आणि 2 ते 2.5 मिनिटांत तो जॉब बाहेरून तयार होतो. तर म्हणलं मग आता इथला माणूसच गेला. अच्छा. हो. मग ही जी मंडळी म्हणतो तुमच्याकडे लेथ मशीनची हे काम करणारे कामगार, ते काय आहे मग. मग ते म्हणलं की ते फक्त भादरून देतात.
मला मला सगळंच काय म्हणजे टाकता येत नाही, मला बेसिक एक भादरून दिलं जातं. मग त्यात स्किल फार आहे का, तर नाही, फार नाही. तर त्याच्यात त्यांचंही कसं मत झालं की बरं आहे ना, ही लोक मंडळी जी पूर्वी त्यांना एक हे होता, काय म्हणतात, ऍटिट्यूड होता त्यांचं. त्यांचं म्हणणं आहे की जो स्किल वर्कर होतो ना, फार स्किल्ड, तो कामावर निघूनच जायचा, तो यायचाच नाही ओके. लवकर. मग कारण त्याची गरज, मालकाला गरज असायची त्याची, बाबा, कारण तू प्रेसिजन वर का काम करतो, तुझा टॉलरन्स एवढा कमी आहे याचा. तर मग त्यामुळे त्यांना त्याची गरज असायची आणि ते थोडं ऍटिट्यूड असतात, त्यामुळे आता काही गरज नाही. मग हे संप करायचे कामगार, मग कशाला पाहिजे, मशीन संप करत नाही, मशीन लंच ब्रेक घेत नाही, मशीन काहीच करत नाही, मला उत्तम आहे ना, माझा व्यवसाय चांगला चालू आहे. तर ही एक साईड झाली. ओके. पण एक असं आहे की पिढी होती ना, की लेथ मशीन वर्करची पिढी होती. मग अशाप्रमाणे मी बऱ्याच लोकांना भेटलो, बऱ्याच कामगारांना भेटलो. अच्छा. त्यात अजित अभ्यंकर भेटले मला, जे कामगार नेते होते. आणि ते त्यांनी मला काही कामगारांना भेटायला सांगितलं, वेगवेगळ्या इंडस्ट्रीत गेलो मी. आणि मग गेल्यानंतर प्रत्येक कामगारांनी मला त्यांचे त्यांचे अनुभव सांगायला लागले, की पिंपरी चिंचवड भागामध्ये, पुण्यामध्ये पूर्वी जेव्हा कंपन्या सुटायच्या, तेव्हा तिथं टेल्को होती, बजाज होती, टाटा मोटर्स होती, म्हणजे अजून एक दोन कंपन्या होत्या. जेव्हा ती शिफ्ट संपायची, तेव्हा इतके हजारो वर्कर रस्त्यावर असायचे सायकल घेऊन, की ट्रॅफिक जाम व्हायचं. पण आता साधारण 8-10 वर्कर जातात गाडीतनं, त्यांच्या बसमधनं चालल्या. त्यामुळे ते कल्चरच गेलं. मग आता ते कल्चर केलं, तर हे सगळे जणांनी त्यांचे त्यांचे अनुभव सांगितले. आणि ते अनुभव सांगितल्यानंतर ते फार सोपं झालं माझ्यासाठी लिहिणं. हा हा. की मग एक साधारण महिन्याभराच्या काळात ती स्क्रिप्ट तयार झाली. अच्छा. आणि मग असं वाटलं की मग जोशींची ही बाजू सांगताना मला जोशींची बायको पण दाखवायला पाहिजे. हो हो. ती पण काहीतरी करत असणार, कारण एक कामगाराची बायकोच काहीतरी करत असेल तरच तर हे होतं. कारण कामगाराचा पगार एवढा नसतो की त्याचं संपूर्ण घर चालू शकतं. मग मला ऑटोमेशनच्या रेफरन्सनी त्याची बायको मला केटरिंगचा व्यवसाय करताना दिसते, आणि तिचं छोटे भांडे तर मोठे भांडे हा प्रवास तिचा. आणि मग नंतर ती 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 जे मिक्सर ग्राइंडर म्हणा किंवा फूड प्रोसेसर म्हणा, ती घेणं. मुलगा मला नेहमीच इलेक्ट्रॉनिकवाला दिसला. आणि इलेक्ट्रॉनिकमध्ये एकतर टेक्नॉलॉजी इतक्या फास्ट बदलते. जसं लेथ मशीनला इथपर्यंत येण्यासाठी साधारण 100 एक वर्ष लागले असते. पण तेच ह्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये जी कालची ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती आज अपग्रेड होते किंवा बदलते किंवा रिडंडंट आहे टेक्नॉलॉजी त्या बाबतीत. तर फार 6-7 वर्षात टेक्नॉलॉजी कम्प्लिटली बदलते इलेक्ट्रॉनिक्समध्ये. त्यामुळे त्याचा डाऊनफॉल तो फार स्टीप आहे मुलाचा. तर हे दिसतं. मग आजी मला दिसते. मला का कोण असं वाटलं की जोशीला वडील नसते, जोशी लहानपणापासूनच ते हे असेल. मग आजी वाटली. मग आजीला ऑटोमेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू काय करावं. तर मग करताना कळलं ते मशीन असं आहे, जे स्वामी समर्थांचं जे आहे वाव. शँटिंग मशीन, जे इन्स्टंटली ते हे करत जातं. येस. मला आणि कसं आहे, आपल्याकडच्या स्त्रिया खूप अडॅप्टिव्ह आहे. येस. त्या पटकन अडॅप्ट होतात गोष्टीला. कारण त्यांना लहानपणापासून शिकवलं ना, तू वेगळ्या घरात जाणार आहेस, तुला हे करून चालणार नाही ते. त्यामुळे त्यांचे मेंटॅलिटी लहानपणापासून तसं, त्यांचं कंडिशनिंग तसं असतं की ते अडॅप्ट करायला तयार असतं. त्यामुळे टेक्नॉलॉजी द्या त्यांना, ते अडॅप्ट करतात. त्यांना नवीन सिच्युएशन द्या, नवीन घर द्या, काही द्या, ते अडॅप्ट करतात. त्यामुळे बायकांनी अडॅप्ट केली आहे टेक्नॉलॉजी. मुलगा असा कुठलाही का ह्याच्यामध्ये स्किल्ड वर्कर असा नाहीये, तो जुगाडू आहे. येस. त्यामुळे तो जगण्यासाठी धडपडतोय. हा जो स्वतःला कलाकार आणि एक साम्राज्याचा किंग समजतो, जो लेथ जोशी, म्हणून त्याला लेथ जोशी म्हणलं जातं. तर त्यामुळे त्याला हे वाटलं. आणि ते इतकं ओघाने येत गेलं ना, की जेव्हा तुम्ही खूप लोकांशी बोलतात त्यांच्या त्यांच्या विषयीचे करताना, तेव्हा फार लागत नाही वेळ तुम्हाला लिहायला. फक्त तुम्हाला त्यातला आतला माणूस शोधायला लागतो, अच्छा. त्याचा एक ह्युमन व्हॅल्यू शोधायला लागतात, ते सापडत जातात तुम्हाला त्या. या बेसिक गोष्टी जर तुम्ही सांगितलं ना, की लेथ जोशीची कथा लिहिताना तुम्हाला फार विचार नाही करावा लागला, म्हणजे कथेच्या दृष्टीने तुम्ही अनुभवांना बेस बनवून किंवा ते जे लोकांचे इंटरव्ह्यूज घेतले, त्यांची एकंदर परिस्थिती ऐकून, त्यांना रोज कसं कामाला जावं लागतं किंवा काय कामात त्यांना अडचणी येतात, त्या सगळ्या कॅल्क्युलेट करून तुम्ही ही कथा मांडली आणि लिहिली. सो हे बरोबर. खूप म्हणजे इंटरेस्टिंग आहे ऍक्च्युली. हे म्हणजे त्याच्यामुळे काय झालं ना, ती कथा जिवंत वाटते आणि जोशी आपलेच वाटायला लागतात त्याच्यामुळे. आणि मस्त सिनेमा आहे, मला खूप आवडलाय तो, लेथ जोशी. आता थँक्यू. माझा पुढचा प्रश्न आहे, हाही इंटरेस्टिंग. मी एक जरा प्रश्न विचारणार आहे ही बद्दल. तर असं आता हे भाषावाद आहे की नाही माहित नाही मला, पण आता तुम्ही मराठी आहात, पण मग तुमची फर्स्ट फिल्म भोजपुरी म्हणजे तुम्ही कुठल्या ह्याने केली ते मला विचारायचं आहे असं. नाही, त्याचा इंटरेस्टिंग किस्सा असा आहे हा. की मी 2007 मध्ये रायटर्स लॅबमध्येच, NFDCच्या रायटर लॅबमधला मी पार्टिसिपंट होतो. ओके. भारतभरातनं काहीतरी 8 एक फिल्म मेकर्स सिलेक्ट झाले होते, स्क्रीन रायटर. आणि आम्ही ती 8 मंडळी होतो.
तर त्याच्यामध्ये एक स्क्रिप्ट मी लिहिली होती, ती अजून जास्त डेव्हलप झाली आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने मी स्क्रीन रायटिंग शिकलो. हम्म. आणि त्याच्यानंतर तोपर्यंत मी वर्ल्डमध्ये लिहायचो. नंतर आम्हाला फायनल ड्राफ्ट नावाचं सॉफ्टवेअर आम्हाला देण्यात आलं. ओके. जे एक बक्षीस म्हणून आम्हाला त्यांनी ते दिलं आणि मग आम्ही त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. ती फिल्म काही होऊ शकली नाही अनफॉर्च्युनेटली. त्याला बरेच निर्माते आले गेले आणि मी NFDC साठीला एका कारणासाठी गेलो होतो. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की यावेळेस तू टाकतोयस का काही परत रायटर लॅब किंवा को प्रोडक्शन मार्केटला. तर मी म्हटलं मला माहित नाही, मी परत पार्टिसिपेट करू शकतो कारण मी मागच्या वर्षी होतो, आता नवीन लोकांना यावं. त्यामुळे करू शकतो की असं काही नाही आहे की सिलेक्ट झाली तुझी स्क्रिप्ट आहे. तर मी माझी गोष्ट डोक्यात होती, ती त्यांना सांगितली की एका एका मुलगा शॉर्ट फिल्ममध्ये काम करतो, एक रॅक पिकर, आणि मग त्याचं आयुष्य कसं बदलत जातं त्याच्यामुळे. असं ते हे होतं, त्याचं हिरो नाव होतं त्या गोष्टीचं. हा. आणि तर त्यांनी सांगितलं की लिही की मग डेडलाईन आहे जवळ तर लिही. तर मी विसरून गेलो होतो त्याच्यानंतर. त्यांचा परत मला फोन आला NFDC त्यांचा, की अरे काय झालं स्क्रिप्टचं. मी म्हणलं अरे तुम्ही खरंच मागे मागे लागले त्या माझ्या. तर म्हटलं ठीक आहे. माझ्याकडे त्यावेळेस लॅपटॉप नव्हता, कॉम्प्युटर नव्हता. मी चारकोपमध्ये, मुंबईमध्ये चारकोपमध्ये एका ठिकाणी पेइंग गेस्ट म्हणून राहत होतो ऑलमोस्ट ओके. ठिकाणी. आणि मग काय करावं, तर मग मी एक सायबर कॅफे आमच्या जवळ होता, तो तो मुलगा ओळखीचा होता माझ्या. तर तिथला मी कॉम्प्युटर घेतला आणि 8 तास बसून, मध्ये जेवायला जायचो, त्याला म्हणायचो की या कोणाला बसू देऊ नकोस. आणि मी जाऊन जेवून यायचो, परत बसायचो. असं 8 तास आज आणि 8 तास उद्या, अशा 16 तासात जसं सुचेल तसं स्क्रिप्ट लिहिली. आणि ती स्क्रिप्ट सिलेक्ट झाली NFDCच्या रायटर लॅबमध्ये पण आणि को प्रोडक्शन मार्केटमध्ये पण. आणि बऱ्याच लोकांनी त्या सिनॉप्सिस वाचून माझ्याबरोबर इंटरॅक्शन करायचं हे होतं की त्याच्यामध्ये एक अँगली नावाचा फिल्म मेकर आहे, ज्यांनी लाईफ ऑफ पाय येस येस, बनवली, अंगली. किंवा ब्रोकबॅक माउंटन वगैरे. त्याची हा. कंपनी जी होती, बहुधा इरेसिस्टिबल फिल्म्स, त्यांना इंटरेस्ट होता ही फिल्म बनवण्यामध्ये. हो. तर मला त्यावेळेस काही सिरियसनेस नव्हता त्या स्क्रिप्टच्या बाबतीत, की मला मला असं वाटतं की फ्लूकनी काहीतरी हे झालंय, काय हे नाही. पण बऱ्याच जगभरातल्या लोकांना माझ्याशी बोलायचं होतं, इतक्या मिटिंग झाल्या माझ्या. मी सगळ्यांना सांगत गेलो, एक प्रेझेंटेशन बनवलं. त्यांनी त्यांनी मला NFDCच्या लोकांनी सांगितलं की तुझ्या खूप डिमांड आले तुझ्या स्क्रिप्टला, तुझ्या गोष्टीला, तू चांगलं काही प्रेझेंटेशन करून आण. म्हणून मी माझ्या एका मित्राला घेऊन मुंबई जाऊन फोटोशूट केलं, एका मुलाला पकडून, कुठल्या तरी एका रॅक पिकरला पकडून, आणि फोटोशूट केलं आणि प्रेझेंटेशन बनवलं आणि हे झालं. तर त्याच्यानंतर बनवायची वेळ आली जेव्हा, की आता बनवा. तर NFDCला विचारलं की मग तुम्ही बनवू शकाल का. तर ते म्हणलं की तू अप्लाय करावा लागेल तो. तर म्हणलं ठीक आहे. तर NFDCचं ऑफिस 6 वाजता बंद होतं. मी पोचलो, मी त्यावेळेस राहायचो चारकोपला. चारकोपहून मी तिथं पोचलो तर साधारण काही 5:30 झाले होते. आणि मग त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी फॉर्म दिला. तो फॉर्म भरूच 5:55 झाले होते. आता मी कुठे अडकलो होतो, भाषा फिल्मची. हम्म. तर माझ्या गोष्टीतला रॅक पिकर आहे तो बिहारच्या एका गावातनं पळून आलेला आहे, येस. असं गोष्टीत आहे. तर मग ही मराठी कशी होणार. बरं, ते म्हणले आम्ही हिंदी फिल्म बनवत नाही, बरोबर. कारण NFDC रिजनल लँग्वेजच्या फिल्म बनवतो. हो हो. त्यामुळे ते म्हणले की आम्ही हिंदी फिल्म बनवत नाही. त्यामुळे तुम्हाला, मला त्यावेळेस असा एक गैरसमज होता की भोजपुरी ही हिंदीची जवळ जाणारी भाषा आहे. हो. हे होतं बऱ्याच लोकांना, जसा गैरसमज होता मलाही हे होतं. म्हणून मी ती मागे लागले, चला पटकन 6 वाजता जायचंय मला वगैरे. तर मी काय करा म्हणून म्हटलं चला आत्ता लिहून टाकू भोजपुरी, या थोडंफारच बदल होईल ना. म्हणून मी भोजपुरी लिहून टाकलं. त्यांनी फॉर्म घेतला. साधारण महिन्याभराच्या अंतरात मला असं कळलं की तुमची स्क्रिप्ट युनॅनिमसली सिलेक्ट झाली आहे, आणि तुमची स्क्रिप्ट युनॅनिमसली सिलेक्ट झाली आहे, आणि जानू बरुआ हे तुमचे इंटरव्ह्यू घेणार आहे. ओके. अरे म्हणलं, एकतर फार मोठे फिल्म मेकर आहे जानू येस. बरुआ. तर मी गेलो, तिथं बसलो. माझ्या बरोबर होता अमित कुमार, ज्यांनी बऱ्याच चांगल्या चांगल्या फिल्म्स बनवल्या. मॉन्सून शूटआउट ही तिची फार गाजलेली हो. फिल्म आहे, जी येस कानमध्ये येस, होती. हा. नवाजुद्दीन सिद्दीकीची. हा. तर हा. तोही माझ्याबरोबर त्याच फिल्मसाठी आला होता. आणि मी, असे दोघं जण आम्ही इंटरव्ह्यूला होतो, त्याचं ते प्रोजेक्ट आणि माझं मी. तर मी गेलो, जानू बरुआंना सांगितलं. ते म्हणले कसं शूट करायचं, काय करायचं, असं तसं तसं सगळं आलं. आणि झाल्यानंतर ते अप्रूव्ह झालं असं कळालं, ते बजेटही अप्रूव्ह झालं. आणि मग मी म्हटलं अहो मी भाषा बदलू शकतो का हो, काही मराठी करू शकतो का मी फिल्म. ते म्हणे नाही नाही, आता काही बदलू शकत नाही तुम्ही, ते मिनिस्ट्रीनी पण अप्रूव्ह केलेलं आहे, आता तुम्ही काही करू शकत नाही याच्यामध्ये. आणि मिनिस्ट्री आम्हाला विचारतही होती तुम्ही भोजपुरी फिल्म का बनवत नाही म्हणून. मी म्हणलो मला भोजपुरीतलं कठ कळत नाही, मी उगीच लिहायचं म्हणून लिहून टाकलं भोजपुरी. तर तर तो पहिला एक्सपेरिमेंटल बहुधा भोजपुरी सिनेमा असेल, ओके. असावा.
की मग त्याच्यासाठी आम्ही भोजपुरी एक रायटर घेतला ज्याने कलिक्युलर हे केलं. त्यांनी मला सांगितलं तुला 2 प्रकारच्या भोजपुरी बोलल्या जातात, तुला कुठली भोजपुरी पाहिजे. मला तेही माहित नव्हतं की म्हणजे लगानमध्ये एक बोलली जाते ती थोड्याफार प्रकारची एक भाषा आहे. त्याचं नाव त्यांनी काहीतरी सांगितलं मला. अवधी. अ, अवधी, येस. अवधी. हा. अवधी. अवधी भाषेत तशा अच्छा. प्रकारची हवी तुला, जे भोजपुरी सिनेमामध्ये जी ऐकली जाते तशा हम्म. प्रकारची भोजपुरी. मी म्हणलंय तू ठरव काय ते वाचून. तर ते इंग्लिश डायलॉग त्यांनी ट्रान्सलेट केले आणि थोडं कल्चरली ऍड केलं काही गोष्टी. राकेश ओझा नावाचा जो रायटर होता त्यांनी हम्म. बऱ्याच गोष्टी त्याच्या ऍड केल्या आणि कल्चरली ते ऍड केलं. आणि मला मी जेव्हा लोकेशन हंटिंगला गेलो स्लम मध्ये, तेव्हा सगळेजण भोजपुरी बोलताय हो असं हो. कळलं. बरेच स्लम, बऱ्याच गोष्टी म्हणजे मी चारकोप मध्ये गेलो तर त्या ठिकाणी पण भोजपुरी म्हणणारे स्लम मध्ये आहेत. मी बोरिवलीच्या जी न्यू लिंक रोडला जी हे आहे स्लम आहे तिथेही भोजपुरी बोलतात लोक. मी हो म्हणलं अरे हो. मुंबईत भोजपुरी बोललं होतं बऱ्यापैकी, मग तो मुलगा भोजपुरी का बोलू नये. बरोबर. तर मग कास्टिंगसाठी मग मी सगळी मराठी मंडळी त्यात भोजपुरी बोलतात. मदन तेच. देवधर हा मराठी पुण्यातला मुलगा तो भोजपुरी बोलतोय. नंतर उदय सबनीस आहेत ते भोजपुरी बोलतायत, येस. वीणा जामकर आहेत ती भोजपुरी बोलतेय. अशा सगळ्या मंडळींना मी भोजपुरीचं 2 महिन्याचं ट्रेनिंग दिलं आणि मग ते त्यामुळे ती भोजपुरी फिल्म झाली. नाहीतर असं काही जे ती त्याच्या प्रकारची नाही की हमरी लुगाई तोहरी भौजाई टाईप काही सिनेमा नाही येतो नाही. की जेणेकरून टिपिकल भोजपुरी. ते भोजपुरी सांगणं सुद्धा जरा हे वाटतं हो. की ज्या प्रकारचे भोजपुरी चित्रपट आता बनले जातात येस. हा थोडा वेगळा एक्सपेरिमेंटल प्रकारचा जो इफी मध्ये पण दाखवला गेला, पिफ मध्ये पण दाखवला गेला, पण तो असा ऑथेंटिक अनुभव. वाटते फिल्म त्याच्यामुळे. खूप ऑथेंटिक वाटते. कारण की मी पण आता माझ्या कधी आर्ट सोर्सिंगला वगैरे जातो ना, तर तिथे असे बरेचसे लोक भोजपुरीमध्येच बोलताना दिसतात. सो तिथे त्यांचं असं म्हणजे एक ग्रुप वगैरे असतात की जे मोस्टली त्यांचं सगळं बोलणं भोजपुरीतच, व्यवहार पण भोजपुरीतच करतात सगळेजण. आपल्याशी बोलताना ते प्रॉपर हिंदीत बोलते, शुद्ध हिंदीत अगदी. पण त्यांच्या Correct, त्यांच्यात जेव्हा बोलतात ना, तेव्हा ते ही भाषा वापरतात, भोजपुरी भाषा. correct. सर आता माझा पुढचा प्रश्न असा असेल की मी बऱ्याचदा तुमच्या फेसबुकवर तुम्हाला फॉलो करतो. त्याच्यावर तुम्ही खूप सुंदर सुंदर पोस्ट टाकत असता. त्यातली रिसेंटली पोस्ट वाचली द शेमलेस या चित्रपटाबद्दल. आणि त्याचे जे डिरेक्टर आहेत कॉन्स्टंटिन बोयानो, यांच्याबद्दलचा हम्म. तुमचा अनुभव, तुम्हाला ती फिल्म कशी मिळाली, तुम्ही त्या फिल्मचे हिंदी आणि मराठी अनुवाद लिहिले, तर त्या एक्सपिरियन्स बद्दल थोडं प्लीज सांगा ना. नाही काय होतं पॅन्डेमिक मध्ये ना कारखान्याच्या वारीचं काम चालू होतं आणि बऱ्यापैकी ते संपत आलं होतं साऊंडचं काम आणि अजून अनलॉक नव्हतं झालं आणि ते हो. हे त्यावेळेस मला एका स्टोरी कल्चर नावाच्या एका संस्थेने त्यांनी मला अप्रोच केलं आणि अशी ही स्क्रिप्ट आहे. तर त्यांनी मला काही पहिले सीन्स दिले आणि त्यांनी बऱ्याच रायटर्सकडनं ते लिहून घेतलं होतं आधी, जे रायटर कॉन्स्टंटिनला आवडलं नव्हतं जे लेखन. तर ते माझ्याकडे आलं, ते म्हणले पहिले 2-3 सीन तुम्ही लिहून द्या, बघू आपण त्यांना आवडतं का. तर आणि तुमचं काही काम असेल तर त्या द्या. मी त्यांना लेख जोशी पाठवली आणि ते 2-3 सीन पाठवले. आणि मी त्यात असं असं केलं की प्रकार की माझ्या एका मित्राला, ऍक्टर जो मित्र आहे माझा, त्याला त्याच्याकडनं मी ते म्हणून पण घेतले. कारण सांगलीची मराठी थोड्याशा वेगळ्या पद्धतीची आहे. हो. कारण ती पडून येते त्याच्यामध्ये चांगली आहे. तर ते रेकॉर्ड करून पण पाठवलं त्याला मी की हे असं साऊंड झालं पाहिजे, ऑथेंटिकली करायचं झालं तर. कारण ते कर्नाटक बॉर्डरशी जवळ असल्यामुळे ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने बोलणं होतं. म्हणजे पुण्या मुंबईची मराठी वेगळी आणि सांगलीची वेगळीच मराठी आहे. ती कर्नाटका मिश्रित आहे थोडंसं हो. त्याचा टोन, थोडासा कानडी टोन थोडासा आहे त्याच्यामध्ये. तर तसं ते करून पाठवलं. त्याचा आठवड्याभरात त्यानं ते माझा एक झूम कॉल झाला. तर तो म्हणला मला लेख जोशी आवडला, मला खूपच आवडला सिनेमा. त्यांनी तो पाहिला आणि मला असं वाटतं मी ते वाचलं पण आहे. मी माझ्या एका मित्राला पण पाठवलं आणि तो म्हणला हे फार चांगलं लिहिलंय, तर तू करावंस असं मला असं वाटतं. तर मग माझा विश्वास आहे तुझ्या ह्याच्यावर, तू कर आता. म्हणलं ठीक आहे. आणि मग मी ते तसंही काही कामच नव्हतं पॅन्डेमिक मध्ये रिकाम बसलो, तर म्हणलं चला थोडंसं काहीतरी वेगळं अनुभव घेता येईल. म्हणून मग मी लिहायला सुरुवात केल्यानंतर त्याला ते कळलं नाही की नेमकं कसं हे मी याचा अर्थ हे करू. आणि मग असं ठरलं की त्याचं असं म्हणणं होतं की तू जे काही लिहिशील, मी म्हटलं माझ्या कल्चरमध्ये या अर्थ गोष्टीचं कसं आहे की वाय यू किपिंग मम किंवा वाय यू सायलेंट, असं त्याचं इंग्लिशमध्ये जे आहे. तर माझं हिंदीमध्ये असलं असतं पाहिजे की किंवा ते की
क्या चुप क्यों है, या मुंह में हम्म. दही जमा के रखा है क्या, हा आता हा. मुंह में दही जमा के रखा है क्या, ह्याचं मला लिटरल ट्रान्सलेशन ओके. करायला लागलं ते इंग्लिशमध्ये, की आमच्याकडे ही फ्रेज वापरली जाते. कळलं का? तर अशा अशा प्रकारचं ते हिंदी होतं. त्यातनं ती दिल्लीतनं पळून आले असल्यामुळे दिल्लीचं हिंदी थोड्या वेगळ्या पद्धतीचं आहे, हो थोडंसं हो. त्याला हरियाणवी टोन आहे वगैरे का असं आहे. तर तशा प्रकारचे काही गोष्टी बदल करून, मग बऱ्याच झूम कॉल मीटिंग करून, त्यात मला बरेच लांबलचक सीन्स होते ते, मला असं वाटत होतं की हे, कारण त्याच्यात एक सीन असा होता की ती येते इकडं आणि पहिल्यांदा आल्यानंतर तिला सिगरेट प्यायची असते, तर ती सांगलीच्या एका ठिकाणी त्या सिगरेट विकत घेते आणि त्या माणसाला विचारते हे गाव कुठलं आहे. तर तो म्हणतो की सांगली गाव आहे. तर रेणुका मातेचं इथं मंदिर आहे वगैरे वगैरे. आणि मग नंतर तो तिला भलं मोठं लेक्चर देतो की मुलींनी सिगरेट का पिऊ नये. तर त्याच्यावर माझं त्याला म्हणणं होतं की अरे, कोणालाही पडलं नाही इथं भारत देशामध्ये की हम्म. खास करून सिगरेट विकणाऱ्या माणसाला ती सिगरेट मुलगी पिते, बाई पिते का कोणी पिते, याचं काही पडलं नाही. कुणीही त्याच्यावर तिला मॉरल काही हे सांगणार नाही, लेक्चर देत बसणार नाही. हे आहे. तर तो म्हणला, आणि ते मी एकदम शॉर्ट केलं होतं. तो म्हणला नाही, मला ते तसं अपेक्षित आहे, ते तसं राहू देत ना. मी म्हटलं अरे, जे मला चुकीचं वाटतंय, कारण याच्यावर दीड बरोबर. पानं घालवले की मुली कशी आहे आणि मग ते रेणुका मातेशी तिचं ते हे संबंध, कारण हिचं नावही रेणुका आहे. अशा अशा गोष्टी त्याच्यात होत्या जे मला हे होतं, आणि ते कल्चरली मला हे होतं. तुम्ही कल्चरली त्याला अंगात देवी अंगात येणं, हम्म. कौल काय असतो, त्याचं म्हणणं की तुला काही मला असा प्रकारचा सीन सुचला की ती काहीतरी देवाकडे हे करतं, त्यात काय करता येईल. मी म्हटलं मला असं वाटतं की देवाला कौल देईल, मागेल ती. तर ते देवाला जर का कौल मागणार असेल तर मग काय करेल हे त्याला सगळं सांगितलं, तो लिहून दिला सीन. मग त्यांनी तो सीन त्याच्या भाषेत अजून बेटर पद्धती लिहिला, किंवा अंगात येणं म्हणजे काय, देवी येणं म्हणजे काय. हम्म. तोही सीन मी त्याला लिहून देणार की देवी अशा आहेत. त्याचा व्हिडिओ काही जे हे होते युट्यूबवर, ते मी त्याला पाठवले. तर त्यांनी डॉक्युमेंटरी केली होती काही वर्षांपूर्वी त्याच्यावर, आणि त्याला ती फिल्म बनवायची. ती 9 वर्ष त्यावेळेस, म्हणजे साधारण आता जवळपास 11 वर्ष होईल तर त्याला ती 9 वर्ष ती फिल्म करायची होती असं त्यांनी मला सांगितलं, की ती काही होत नव्हती. पण समहो ती वर्क झालं या सगळ्या प्रोसेसमधनं. आणि इव्हेंच्युअली मग त्याला मी देवनागरीमध्ये लिहून दिली स्क्रिप्ट. कारण तो म्हणला नाही, मला तू रोमनमध्ये दिली तरी चालेल, मला काय प्रॉब्लेम नाही. मी म्हणलं नाही, प्रॉब्लेम सांगतो, तुझी ऍक्टरला प्रॉब्लेम येईल. कारण इथं तो जर का मराठी असं बोलायला लागला तर त्याचं वेगळं आहे. तर मला इथं अनुस्वार प्रत्येक गोष्ट हे करशील, आणि जेव्हा तू मला परत माझ्याकडे येशील की अरे यांना कळत नाही इंग्लिश मध्ये मध्ये कसा टोन आहे, तोपर्यंत मी काहीतरी वेगळ्या कामात असेल, तेव्हा मला तुला मदत करता येणार नाही. ते आत्ताच करून ठेव तुझ्याकडे. म्हणून मी शेमलेस ही देवनागरी आणि शेमलेस रोमन इंग्लिश किंवा अशा पद्धतीने 2 फाईल त्याला पाठवल्या. आणि त्याच्यानंतर ते काम झालं. आणि नंतर एकदम मला डायरेक्ट हे कळालं की ती आणि त्यांनी मला कास्टिंगसाठीच हे केलं. तर कास्टिंगला तो म्हणला काही सुचतं का, म्हटलं मला वाचतानाच असं वाटत होतं, मला रोहित कोकाटे दिसला मला हो त्या हो. मध्ये, मला असं वाटलं. तो म्हणला अरे मी त्याची फिल्म पाहिली ती ह्याच्यावर नेटफ्लिक्सवर, त्याची जी एक फिल्म आहे, हो. ते काहीतरी त्याचं नाव जाहू मला कहा आठवत नाही. बताए दिल. हा, जाऊ कहा बताया दिल, ही ती फिल्म आहे. त्याचं इंग्लिश नाव काहीतरी वेगळं, त्यांनी इंग्लिश नाव सांगितलं. हा हा हा. फक्त असं काहीतरी नाव आहे त्याचं त्या इंग्लिशमध्ये. तर तर तो म्हणला अरे मला तो आवडला, तो तो मुलगा चांगला ऍक्टर आहे वगैरे. तर ते मी त्याला फोटो पाठवला आणि त्याला ते कळालं ते वगैरे. तर बऱ्याच आपले मराठी कलाकारांचा मी त्याला फोटो पाठवला. बऱ्याच हे त्यातलं त्यांनी रोहितलाच आय बिलीव्ह त्यांनी ते कास्ट केलं. पण ते त्याला ऑलरेडी रोहित माहिती होता. मी फक्त ते मे बी त्याला आठवण करून दिली की हाच व्यक्ती, आणि तो म्हणला हाच डोक्यात आहे माझ्या, आणि ते एकदम मॅच झालं. आणि त्याप्रमाणे ती कास्टिंग झालं. पण ते नंतर ती नेपाळला शूट झाली, नंतर ते त्याचं वेगवेगळे त्याचे अध्याय झाले, त्यामुळे त्याच्यात काय फार डिटेल नको झालं. मस्त. त्याचा ट्रेलर बघितला मी, छान, म्हणजे जरा मला इंटरेस्टिंग वाटला तो मूवी, म्हणजे असा. पण तुम्ही म्हणाले होते की तुम्हाला त्याच्यात म्हणजे जरा हे वाटलं थोडं, गोष्टीमध्ये एवढा दम नाही वाटला, तसं म्हणायचं झालं तर. ते काय आहे की हा. मुद्दा असा होता की सी, काय सिनेमा ही भाषा आहे ना, ही हम्म. पॉइंट ऑफ व्ह्यू जी असते, की माझा पर्स्पेक्टिव्ह वेगळ्या पद्धतीने, आणि मी ज्या कल्चर मधला माणूस आहे त्या कल्चरची गोष्ट दुसऱ्या कल्चर मधला माणूस जेव्हा सांगतो, हा. तो त्याचं इंटरप्रिटेशन, बरोबर आहे. तर तो ज्या पद्धतीने सांगत होता ते मला असं वाटलं की असं नाही, असं सांगावं. पण मुद्दा असा आहे की तो बरोबर मी चूक, आणि किंवा मी बरोबर तो चूक, असं काहीच नसतं फिल्म मेकिंग मध्ये. जे सांगावं असं वाटतं ते तसं सांगणं ऑर्गॅनिकली, ते ते त्याला असं वाटतं त्याने ते सांगितलं. मला मी बनवले असते तर काहीतरी वेगळ्या पद्धतीने बनवले असते. बरोबर. माझ्या पद्धतीने सांगणं ते, सी काय
एखादी गोष्ट जी एका वेगळ्या कल्चरच्या लोकांना ती भारावून टाकणारी असते ना, जी आपल्यासाठी रेग्युलर असते. डोंबाऱ्याच्या काही रस्त्यावरून चालणारा आपल्याला दिसतो कधी कधी जाताना. ते जर का एखादा युरोपियन माणूस आला आणि त्यांनी असं काहीतरी पाहिलं तर तो भारावून जाईल की हे काय हे प्रकार आहे. आपल्याकडे बऱ्याच सिनेमामध्ये डोंबाऱ्याचे खेळ दाखवला आहे. येस. त्यामुळे आता परत डोंबाऱ्याचे खेळ दाखवणं हे आपल्यासाठी क्लिशे होईल. हो हो. मे बी, पण त्यांच्यासाठी क्लिशे नाही होणार ते. नाही नाही, हा. त्यांच्यासाठी त्या ऑडियन्ससाठी काहीतरी वेगळं, अरे हे काहीतरी वेगळं आहे. सो मुद्दा असा आहे की त्यामुळे मी वेगळ्या पर्स्पेक्टिव्ह ती वाचली, मला ते वेगळ्या माझे त्याचे वेगळे इश्यूज होते. पण ते त्याला ती वाटत नसल्यामुळे ती तो त्याच्या पद्धतीने त्यांनी बनवली, जी त्याच्या बरोबर ती योग्यच आहे. येस येस. छान. येस. सर, आपल्या खूप छान गप्पा होत आहेत आता. येस. येस. प्रश्नोत्तर सगळी इतकी मस्त होत आहेत आणि बरंच काही शिकायला मिळत आहे. तुम्ही जे अनुभव शेअर करताय, एक एक तुम्ही घटना सांगतायत आणि त्याच्यातून प्रोसेस पण सांगतायत की गोष्टी कशा घडत जातात. तर आता एक नवीन प्रश्न मी आता विचारतो. आता मगाशी आपण जे बोललो शेमलेस बद्दल, की जे कॉन्स्टंटाईन बोआनो डिरेक्टर आहेत, त्यांनी ऍक्च्युली शेमलेसची जी कथा आहे ती एक पुस्तकावरून पुस्तक वाचलेलं त्यांनी. त्याच्यात देवदासींची कथा होती की एक कर्नाटकामध्ये एक अम्मा असते, तिला ते देवाला वाहतात, अशी ती कथा होती. मला रफली सांगतोय मी. आणि त्याच्यावरून इन्स्पायर होऊन त्यांना ती इंटरेस्टिंग वाटली गोष्ट आणि त्यांना ती सांगावीशी वाटली. सो आता काय होत आहे ना, की आता थिएटरमध्ये जुने सिनेमे रिलीज होत आहेत. बरेच थिएटरमध्ये जुने सिनेमे रिलीज होत आहेत. सो आपण जर वेगवेगळे कल्चर एक्सप्लोअर केले, जसं सुदानी कल्चर झालं किंवा आपलं स्वतःच इंडियन कल्चर झालं किंवा दुसऱ्या देशांची कल्चर झाली, तर त्याच्यातून आपल्याला चांगला कंटेंट मिळून आपण गोष्टी बनवू शकतो का? आणि जर तसं करायचं झालं तर त्याची प्रोसेस काय असायला हवी, की कशी सुरुवात करावी त्या गोष्टीला, की आपल्याला चांगल्या गोष्टी मिळतील फीचर फिल्मसाठी. नाही, मला असं वाटतं की आपल्याला चांगल्या गोष्टी आपल्याच मातीतलं शोधायला लागतील, हा. ज्या आहेत आपल्या लिटरेचरमध्ये आहेत. येस. आपलं लिटरेचर खूप समृद्ध आहे. हो खूप मोठे मोठे रायटर्स आपल्याकडे आहेत. आणि आपण जर का आजूबाजूला शोधले ते, तर त्यातनं तुम्हाला एकतर आपण फार लिटरेचरवर फार कमी सिनेमा हो. बनवतो आपल्या. तर त्याप्रमाणे जर का चित्रपट निर्मिती होत गेली तर जास्तीत जास्त चांगले सिनेमा येतील. त्याच्यासाठी परदेशी सिनेमा वरनं इन्स्पायर्ड व्हायची काही गरज तशी वाटत नाही. आणि आपल्याकडे होत असतात वेगवेगळ्या नॅशनल फिल्म आर्काईव्हमध्ये वेगवेगळ्या देशांचं एक शोकेस त्या त्या देशाला केलं जातं आणि त्या त्या देशातल्या फिल्म होतात. इटालियन फिल्म होतात, फ्रेंच फिल्म होतात, वेगळ्या प्रकारचा युरोपियन सिनेमा आपण दाखवला जातो. आत्ताच रिगलला एक फार सुंदर इटालियन फिल्म होती, सिनेमा पॅराडिसो, ती हम्म. दाखवली. जी 2005 मध्ये ऑस्कर नॉमिनी होती आय बिलीव्ह. तर अशा प्रकारचे आपल्याकडे या देशामध्ये, आपल्या देशामध्ये वेगवेगळे उपक्रम होत असतातच. आपण वेगवेगळ्या देशातला सिनेमा पाहत असतोच. जो सिरियस फिल्म मेकर आहे तो पाहत असतोच, किंवा जो एस्पायरिंग फिल्म मेकर आहे तोही पाहत असतोच वेगळ्या प्रकारचे. आज मूवी आहे आपल्याकडे अवेलेबल, हो. नेटफ्लिक्स आहे, अमेझॉन आहे, वेगवेगळ्या देशांचे चित्रपट आपल्याला पाहायला मिळतात. खास करून मूवीवर तर खूप चांगल्या प्रकारचे चित्रपट आहेत. त्यामुळे त्या प्रकारचं ज्या पद्धतीने फिल्म मेकर्स व्यक्त होतात, त्यांचं एक भावविश्व तयार करतात, त्याच्यावर इन्स्पायर्ड होऊन आपल्याकडचे फिल्म मेकर्स अशा प्रकारे पण आपण व्यक्त होऊ शकतो. आपल्या कॅरेक्टर्सना आपले नीतिमूल्य आहेत, जे आपले जे भावनिक मूल्य आहेत, त्यांना चाचपडून आपल्या स्वतःचं एक व्हॉइस शोधून त्याचा एक प्रकारचं फिल्म मेकर फिल्म बनवू शकतोच. जे ऍक्च्युली आपल्याकडे खूप चांगले चांगले मोठे मोठे फिल्म मेकर्स आहेत आणि जे कंटेम्पररी आहेत किंवा जुने फिल्म मेकर आहेत, ते सगळ्यांनीच तसं केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येक फिल्म मेकरने स्वतःचा एक आवाज शोधला पाहिजे, स्वतःचा एक पर्स्पेक्टिव्ह शोधला पाहिजे आणि त्या प्रकारे फिल्म बनवल्या पाहिजेत. म्हणजे इतरांसारखं काहीतरी होणं गरजेचं नाही. चित्रपट हे आपल्या मुलासारखं असतं हो. आणि आपलं मुलं हे आपल्यासारखं दिसलं पाहिजे. हा त्यातला एक साधे सरळ हे आहे, भाव आहे. त्यामुळे तसं व्हावं मला असं वाटतं आणि तसं होत आहेच. म्हणजे चांगले फिल्म मेकर्स, आता आम्ही काही फिल्म मेकर्स पाहतोय, नवीन शॉर्ट फिल्म मेकर्स खास करून खूप वेगळं वेगळं काहीतरी चांगलं करू पाहत आहेत. येस. त्यामुळे मला वाटतं मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जेव्हा हे मोठ्या प्रमाणात चित्रपट बनवतील तेव्हा एक काहीतरी चांगलं अजून पाहायला मिळेल असं मला नक्कीच वाटतं. शॉर्ट फिल्मचा विषय निघाला आणि आता
क्लॉकवाईजचा जर उल्लेख नाही झाला तर ते खूप चुकीचं होईल. खूपच सुंदर सिनेमा आहे सर. क्लॉकवाईज खरं तर ना हटवादीपणातनं आलेली फिल्म आहे खरं तर. म्हणजे पॉवर ऑफ लँग्वेजवर चित्रपट बनवायचा, भाषाचं महत्त्व. त्यावेळेस पॉवर ऑफ लँग्वेजचं फिल्म फेस्टिवल होतं आणि ते नंतर दुर्दैवाने बंद झालं. पण त्याच्यावर मला वाटतं भाषेवर फिल्म बनवावी म्हणून आपल्याकडे जेवणाची एक पद्धत असते ना, तर त्याप्रमाणे मला असं वाटतं की अरे असं काही गोष्ट मला सुचली ती आणि मी ती लिहून काढली. आणि मग त्यावेळेस मी काय करायचो, एक तर चांगलं होतं ना, शॉर्ट फिल्म मध्ये पैसा नसतो हे कधी कधी चांगली गोष्ट असते. की त्यावेळेस मग कोण अवेलेबल डीओपी मित्र आहे, मग त्याला बोलवा. कोण अवेलेबल रिकामा कोण आहे काय वगैरे असं. कलाकार कोण आहे हा महत्वाचा मुद्दा, आजोबा कोण करणार. तर मला आजी माहिती होत्या, दीपाताई, कारण दीपा लागून बरोबर मी काम केलं होतं अवंतिकाला. मी जेव्हा असिस्टंट डिरेक्टर होतो तेव्हा दीपाताई होते, तेव्हा दीपाताईंकडे मी पहिल्यांदा गेलो आणि मी त्यांना म्हटलं की मला असं वाटतंय ना. आणि डॉक्टर लागूनशी तेव्हा 2-3 वेळा त्यांच्या घरी मी बऱ्याच वेळा जायचो. तेव्हा डॉक्टर लागून बरोबर गप्पा गोष्टी झाल्या. त्यांनी मला एक पुस्तक दिलं होतं, अब्राहम वर्गीसचं, डॉक्टर अब्राहम वर्गीसचं एक पुस्तक होतं, माय ओन कंट्री नावाचं. आणि ते मला इतकं आवडलं होतं पुस्तक आणि मी डॉक्टरांना सांगितलं की तुम्ही याचा अनुवाद करा ना मराठी. हे पुस्तक पोचलं पाहिजे, हे लोकांमध्ये पोचलं पाहिजे. तर ते म्हणले की मी ते काही करण्यामध्ये मला काही हे नाही जायचं नाही, पण आम्ही बोलायचो असं. तर एकदा मी दीपाली त्यांना म्हटलं की तुम्ही मी डॉक्टरांनी याच्यात काम करावं असं माझी खूप इच्छा आहे. तर ते म्हणले तूच विचार त्यात. तर मी त्यांना विचारलं तर ते म्हणले गोष्ट काय होती. मग ती गोष्ट सांगितली. मग त्यांनी मला बराच वेळ प्रश्न विचारत केले. मग मी त्याला कन्व्हिन्स केलं एका पॉईंटला. त्यामुळे ठीक आहे तू म्हणतोस ना तसं आपण करूयात चला. आणि मग त्यांच्याच घरी शूटिंग केलं आम्ही. अच्छा. हे हा, आणि शूटिंगच्या दिवशी त्यांना ते लक्षात राहिले नसल्यामुळे ते परत तोच वाद घालायला लागले माझ्याशी, की अरे हे कसं शक्य आहे किंवा काय वगैरे. तर मग मी वाद घाल्यानंतर मला एकदम क्षणभर सुचलं. मी त्यांना म्हटलं की हे अहो सर, म्हटलं तुम्हाला मी ऑलरेडी कन्व्हिन्स केलं याच्यावर मागच्या आठवड्यात, तुम्ही कन्व्हिन्स झालाय. पण हो का झालो की मी, ते मला लक्षात राहत नाही आली. आणि मग त्यांनी बिनदेखत शूट केलं ते पूर्ण वेळ. आणि आम्ही काय सकाळपासून संध्याकाळपर्यंत शूटिंग संपवलं आमचं झालं. आणि फिल्म झाली ती त्यावेळेस जे सुचलं तसं. ती काय कशी झाली काय झाली मला माहित नाही, पण ते त्यावेळेस वाटलं ती बनवाविषयी त्यामुळे बनवली फिल्म. कारण त्यावेळेस असं होतं ना की सुमित्रा भावे, म्हणजे आम्ही त्यांना मावशी म्हणायचो, मावशी नेहमी म्हणत राहायचो की हत्याराला धार करून ठेवा, स्वतःच्या धार असली पाहिजे. म्हणून शॉर्ट फिल्म बनवणं हे त्यांच्याकडनंच मला कळालं. त्यावेळेस उमेश कुलकर्णी त्यांचा असिस्टंट होऊन गेला आणि त्याची गिरणी पाहून मी प्रचंड भारावून गेलो होतो. म्हणजे उमेशला तर मी गुरुस्थानीच मानतो. ज्या दर्जाचा तो फिल्म मेकर आहे, ज्या पद्धतीने तो ह्युमन इमोशन्स एक्सप्लोअर करत जातो आणि त्याचं दिग्दर्शन, त्याच्या इमेजेस खास करून, मग मराठीमध्ये फार कमी फिल्म मेकर्सला ते जमलंय त्या इमेजेस त्या पद्धतीने कॅप्चर करणं. तर मला असं वाटलं की ते मी बघून त्यांच्या म्हणून मी प्रयत्न करत गेला त्यांच्यासारखं न करता आपल्याला जे जमेल तसं करत राहिलं. आणि त्यातनं चुकलो, बरोबर आलं, काही वेळा वर्क झालं, काही वेळा नाही वर्क झालं. त्यामुळे ती बनवली फिल्म असं. छान फिल्म अनुभव आहे. होता मला. छान. मी ऍक्च्युली आता स्पॉइलर नाही देत, पण मी डोळे बंद करून तो प्रयोग करून बघितलाय जेवत वा असताना. वा. आणि मस्त आहे. नाही आणि त्याच्यामध्ये एक चांगलं होतं की मी एक श्रेयस नावाचं रेस्टॉरंट आहे पुण्यामध्ये, एक थाळी रेस्टॉरंट, थाळी हा. मिळतं तिथं. तर आम्ही सगळे फॅमिली गेलो होतो तिकडं. आणि तिकडे गेल्यावर ना मी माझ्या शेजारच्या एका टेबलवर बरेच लोक बनले होते. त्यातला एक जण अंध व्यक्ती होता आणि त्याचं मी ताट बघितलं तर त्यांनी सगळ्या वाट्या बाजूला काढून ठेवल्या होत्या. ओके. असं ते हे होतं, कारण वाट्याने कन्फ्यूज होतो ना माणूस, कारण वाटेमध्ये एक्झॅक्टली हात गेला पाहिजे, त्यासाठी दृष्टी फार महत्वाची असते. हे त्यामुळे मला असं वाटलं की अरे या माणसानी सोप्या करून ठेवल्यात गोष्टी येस. स्वतःसाठी. कारण त्याला जेवणाचा अनुभव घ्यायचा, जेवणाची मजा घ्यायची. त्या वाट्यांमध्ये धडकून सांडेल का काय हे करून त्यांनी जसं 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 त्यांनी वाट्या बाजूला काढल्या होत्या, सगळ्या वाट्या त्याच्या भरलेल्या, आणि त्यांनी सगळं ते पानात टाकलं होतं वाट्यांमध्ये. सो ओके. त्यांनी सगळे फ्लेवर एकत्र करून तो त्याचा आनंद घेत होता, ती व्यक्ती. पण मला त्याच्यातनं सुद्धा एक कसं वाटलं की अरे हे कशा पद्धतीने ते कारण तो त्या सगळ्यांमध्ये एकमेव अंध होता. आलं. त्यामुळे मला वाटलं की हे कशा पद्धतीने कम्युनिकेट होईल किंवा काय होईल. ते एक सुचलं आणि बनवलं ते. मस्त सुचलं पण. छान होती फिल्म ती. थँक्यू थँक्यू. येस. सर, आता आपण आता शेवटच्या टप्प्याकडे आपल्या येत आहोत. तर आता मी विचारतो की
नवीन इतक्यात काय सिनेमे बघितले किंवा कुठलं पुस्तक वाचलं थोडं आम्हाला सांगाल प्लीज. नवीन तर मी काही ना काहीतरी पाहत राहतो. अ, म, तर मी जसं फेसबुकवर टाकत राहतो, जसं आवडलं तसं टाकत राहतो मी. सिरीज मी हल्ली जास्त पाहणं होतं माझं, जसं बॅड सिस्टर टाकलं तर मी. सिनेमा ऑफ द रेकॉर्ड मला आत्ता फारसं आठवत नाहीये कुठला चित्रपट बघितल्याचं. पण पुस्तकांच्या बाबतीत म्हटलं तर मी आता हिंदी थोडं जास्त वाचायचा प्रयत्न करतोय, कारण मागे का वेबसिरीजसाठी हिंदी डायलॉग, माझ्याच वेबसिरीजसाठी मी डायलॉग लिहित होतो. त्याच्यातमध्ये मला आवडलेलं पुस्तक मी इथेच ठेवलेलं आहे. हे पुस्तक आहे, दीवार में एक खिडकी रहती थी. विनोद अच्छा. कुमार शुक्ल यांचं पुस्तक आहे. ओके, दीवार में एक खिडकी रहती थी. राहती ती अतिशय सुंदर. गॅब्रियल गार्सियाच्या स्टाईल म्हणता येणार नाही, पण हे त्याही पलीकडचं मला वाटलं पुस्तक. मॅजिक रिअलिझम विषयचं हे आहे. कशाविषयीचं? मॅजिक रिअलिझम जो प्रकार आहे, तर लेखनाचा एक प्रकार आहे, एक फॉर्मॅट आहे मॅजिक रिअलिझम. असं लाईफ ओके. ऑफ पाय आहे. हा. लाईफ ऑफ पाय हे मॅजिक रिअलिझम आहे. ओके. हा. सो तशा प्रकारचं हे पुस्तक अतिशय वेगळ्या धाटणीचं पुस्तक आहे. असं सहजपणे कोणी वाचायला घेतलं आणि संपलं वाचून, तशा प्रकारची गोष्ट नाही. त्याला एक वेगळा आवड पाहिजे तशा प्रकारच्या वाचनाची. तर ती एक एक पुस्तक हे वाचतोय. त्याच्यानंतर मला हे अतिशय मला आवडलेलं अतिशय पुस्तक आहे सुंदर. उस चिडिया का नाम नावाचं पुस्तक आहे. ओके. अ, पंकज बिश्त यांचं पुस्तक आहे. प्रचंड अप्रतिम लिहिलंय. सुंदर गोष्ट आहे. आफ्टर मॅथ ऑफ अ डेथ, वडिलांची डेथ झाल्यानंतर उत्तराखंडामध्ये अ, मुलं येतात आणि त्यांची ती गोष्ट आहे. अ, तर त्यामुळे ते मला फार आवडलेलं पुस्तक आहे. तर त्याच्यानंतर मी हे पुस्तक मला ह्यांनी साठे, आपले मकरंद साठे सुचवलेलं एक पुस्तक होतं, स्त्री पुरुष तुलना नावाचं. हे एक मी पुस्तक विकत घेतलं. मला लकीली मिळालं हे पुस्तक. फार जुन्या काळी म्हणजे 20व्या शतकाच्या शेवटाकडे लिहिलेलं पुस्तक आहे केव्हा तरी, अच्छा. किंवा 19व्या शतकाचं राहतं, 20व्या पण नाही. 19व्या शतकाचं नाही, 20व्या. 19व्या शतकाच्या शेवटाकडे केव्हा तरी, किंवा 1860 किंवा 1870 याच्यामध्ये केव्हा तरी लिहिलेलं पुस्तक आहे ते. तर फार सुंदर आहे. नंतर देवदास वाचलं मी. देवदास सिनेमे पाहिलेत, हो. आणि देवदास शरद. वाचावा म्हणून हे वेगळ्या प्रकारचा अनुवाद शरदचंद्रांचं पुस्तक आहे. तर त्यांचा अनुवाद केलेला आहे, ज्यांनी केलेला आहे विमल मिश्र अच्छा. यांनी बंगालीतनं त्याचा अनुवाद केलेला आहे. फार सुंदर पुस्तक आहे. नंतर विभावरी शिरूरकर यांचं बळी मी वाचायला घेतलंय. बळी सो म्हणजे असे जॉनर काय आहे त्याचा? हं? काय पुस्तकाचा सॉरी? जॉनर काय बळीचा? नाही, मी वाचायला घेतलंय आत्ता हे, अच्छा, आता त्यामुळे घेतलं. हा. तर ते त्याविषयी मी हे करतोय. सो अशा प्रकारची मी आता सध्या पुस्तकं वाचून, काय फिल्म बघून, अजून अजून काय काय नवं काही शिकता येईल का, एक प्रकार मी हे करतोय. वा. कारण वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे जॉनर्स आहेत, आणि त्या जॉनर्समधनं आपल्याला काहीतरी वेगवेगळं मिळत जातं. प्रत्येकाचे अनुभव तो टाकत जातो ना. बुद्धीला खाद्य. करेक्ट. बुद्धीला खाद्य एक वेगळ्या प्रकारचं, खास करून, आणि माझं आवडत्या लेखकांपैकी सांगायचं झालं तर ना, एस एल भैरप्पा मला फार वा. आवडतात. असेल भैरप्पा. एस एल भैरप्पा मी एकदा एक पुस्तक त्यांचं वाचलं होतं पहिल्यांदी, काठ वाचलं होतं, आणि त्याच्यानंतर एस एल भैरप्पा मला इतके आवडले, त्यांचा अनुवाद मराठीतनं वाचला होता, आणि त्याच्यानंतर मी त्यांचे बरेचसे पुस्तक वाचले होते. 80% जेवढी मला आता आधी लागली, तडा, पर्व. पर्व, सो हा. सो आवरण. हा, हे सगळे पुस्तकं जितकी मला मिळत गेली त्याप्रमाणे मी वाचून काढली. सो जी ए कुलकर्णी असतील म्हणा, किंवा पु ल देशपांडे तर लहानपणापासून वाचत आलेलो आहे, त्यामुळे तो काही सांगू नाही लागेल. पण हे हे पुस्तक वगैरे, म्हणजे रायटरने ते वाचत राहिलं पाहिजे. हो. नाहीतर नाहीतर काय होतं की माणूस कुठेतरी थांबतो, अडकतो, तेच तेच करत राहतो. येस. खरंय. त्यामुळे हे गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी. कारण हिंदी लिटरेचर वाचणं फार होत नाही, कारण ती भाषाच आपल्याला वाचण्यासाठी वेगळे होते. त्यामुळे मी ठरवून जरा हिंदी लिटरेचर विकत घेतले ओके. पुस्तकं. पुढचा प्रश्न माझा असा आहे की
नवीन काय आता कारखानिसांच्या वारीनंतर आम्हाला बघायला मिळेल सगळ्यांना, किंवा तुम्ही का कुठल्या नवीन प्रोजेक्टवर काम सुरू आहे? नाही, मी काम तर मधल्या काळात मी बऱ्याच स्क्रिप्ट लिहितो. म्हणजे आता आणि मलाही स्वतःला माहित नसतं कुठली फिल्म बनेल त्याच्यात. अच्छा. कारण काय होतं की मधल्या काळात मी एक सायन्स फिक्शन लिहिलं, जे मलाही वाटलं नव्हतं मी कधी सायन्स फिक्शन लिहील. मला सायन्स फिक्शन हा प्रकार फारसा आवडत नाही, पण मी माझ्या पद्धतीने सायन्स फिक्शन लिहिलंय ते. अच्छा. जॉनर ब्रेकिंग थोडंसं. येस. ते सायन्स फिक्शन डार्क ह्युमरकडे जाणार आहे. सो ए आयच्या संदर्भातलं थोडंसं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ह्युमन याच्या विषयीची ती गोष्ट आहे. ते आहे. आणि मी आत्ता एक पोलीस प्रोसिजरल ड्रामा लिहिलेला आहे. तर त्यामुळे मी आत्ता मला स्वतःला सांगता येणार नाही काय बनेल याच्यात. ओके. हा. काय कारण आपण मांडतो सगळं निर्मात्यांसमोर, फायनान्सर समोर. मागडी कला आहे ना ही पूर्ण. त्यामुळे आपण दुसऱ्यांच्या याच्यावर अवलंबून खूप असतो की कोणाला काय आवडेल, कोण काय पिक करेल आणि सगळे गणितं कशी जुळून झाल्यानंतर काय बनेल. त्यामुळे तो कंट्रोल दुसऱ्याच्या हातात असतो जेव्हा पैसे जास्त असतात. जेव्हा छोट्या बजेटमध्ये ले जोशीसारखी फिल्म बनवायची असेल तर तेव्हा ते किंवा कारखान्याची वारी बनवायची असेल तेव्हा ते आपल्याला बनवता येऊ शकतं, कारण ते कंट्रोल्ड बजेटमध्ये मराठीच लोक आहे, सगळं एन्व्हायरमेंटमध्ये बनलं जातं. पण so हे जरा थोडंसं मोठ्या बजेटचं असल्यामुळे काय कधी कुठलं बनेल सांगता येत नाही. म्हणजे कुठली फिल्म तयार होईल सांगता येत नाही. तेव्हा ते झाल्यावरच कळेल ते. मग मलाही माहित नाही आता या पॉईंट. सर मी ही पण बघितली, एक्सेप्टन्स स्वीकार नावाची फिल्म बघितली. तर ती फिल्म होती की ती ऍड होती सर? म्हणजे शॉर्ट फिल्म होती की ऍड होती? शॉर्ट फिल्मच होते ते. ऍड ऍड म्हणजे त्यात काही प्रोडक्ट कुठलं आपण काही हे केलं नाही ना कुठलं. ऍड म्हणजे शॉर्ट फिल्मच होती ती. अच्छा. मेंटल डिसॅबिलिटीवरची एक साठी आम्ही एक फेस्टिवल होतं. पूर्वीच्या काळात असं होतं की आम्ही जेव्हा सगळे फिल्म मेकर्स किंवा हे यायचं तेव्हा कुठलं फेस्टिवल काय म्हणतंय त्याप्रमाणे. तर एक चेन्नईमध्ये स्किझोफ्रेनिया फाउंडेशन होती. त्यांनी फिल्म फेस्टिवलसाठी फिल्म्स मागवल्या होत्या. तेव्हा आम्ही ठरवलं की फिल्म बनवूया. आणि मग ती स्क्रिप्ट लिहिली स्वीकार नावाची, की मेंटल डिसॅबिलिटीवर आईचा सायकोटिक एपिसोड पाहिल्यानंतर मुलगा कसा रिॲक्ट होतो. हा हा. आणि तो आई बरी होऊन आल्यावर सुद्धा आईपासून दूर राहतो. आणि मग जेव्हा सगळेजण नॉर्मल बोलतात आईशी, म्हणजे अर्थ आईशी आईमध्ये काही प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम आपल्यातच आहे हा. असं कळतं. तेव्हा तो आईचा हात जोडतो, अशी ती गोष्ट आहे. त्यात काही ऍड नाही. त्याला लकीली आम्हाला त्याला पहिलं बक्षीस मिळालं. हो. अ, पहिलं माझ्या आयुष्यातलं जे पहिलं कॅश प्राईज म्हणता येईल ना, हम्म. पहिलं बक्षीस मला मिळालं जिथं 2008 सालची गोष्ट होती. आणि मला बोलवलं त्यांनी आणि मी म्हटलं त्यांना की अहो इतक्या याच्यात मला ट्रेनचं तिकीट नाही मिळत. त्यांनी सांगितलं की बघा तुम्ही ठरवा, रविवारी तुमचा हे आहे. आणि मग मी फ्लाईटचे तिकीट काढून इकडनं तिकडनं उधार घेऊन फ्लाईटचे तिकीट काढून चेन्नईला गेलो. गेल्या गेल्या समोर महेश भट होते, बसलेले होते. हो. ते त्याचे हे होते, नंतर आपले मोहन आगाशे होते. आणि ते झाल्यानंतर मग ते म्हटलं आता एवढा खर्च करून आलो इथं, काय काहीतरी झालं पाहिजे इथं आपलं. सगळे कॉन्सलेशन प्राइज गेले, तिसरं प्राइज गेलं, दुसरं प्राइज गेलं. म्हटलं चला आपले पैसे वायात गेले तर घरी जाऊयात आपण आता. आणि त्यांनी पहिलं नावाचं माझं घेतलं. आणि मग मी तिकडे गेलो आणि त्या बाईंना मी ते म्हटलं, जाताना म्हटलं होतं मी की खरंच इज इट रिअली वर्थ कमिंग ओव्हर देअर. तर त्यांनी असं हे केलं, तर तिकडे घेतलं. तो चेक मोठा दिला, क्रिकेटमध्ये जसं मिळतो असं त्यांनी चेक दिला मला. आणि त्या बाईंनी असं लगेच तेवढ्यात म्हटलं की आय होप इट वॉज वर्थ कमिंग हिअर असं त्यांनी हे सांगितलं. तर मी म्हटलं नाही सो सॉरी तुम्हाला असं बोलतो मी, कारण माझ्याकडे पैसेच नव्हते हो यायला इकडं, बाय फ्लाईट वगैरे असं कोण हे करेल. आणि मग तो मोठा चेक घेऊन मी जेव्हा एअरपोर्टवर होतो तेव्हा लोकांना विचारलं तुम्ही काय क्रिकेट खेळतात का, मला हम्म. काय मॅन ऑफ द मॅच मिळाला का, कारण असा चेक कुठे मिळतो हे माहीतच नव्हतं. आणि ती फिल्म मग माझा पहिला इंटरव्ह्यू त्यावेळेस हिंदू नावाचा जो पेपर तिथं छापून आला. आणि त्यांनी विचारलं मला की केवढ्यात बनवली तुम्ही शॉर्ट फिल्म. मी म्हटलं 2,500 रुपयात बनवली. ओ. तर ते म्हणले मला वाटतं तुम्ही लाख रुपये म्हणा. मी म्हणलं नाही हो, आम्ही फक्त कॅमेऱ्याचे पैसे आणि उमेशच्या कॅमेऱ्यानी बनवली ती फिल्म, ती उमेश कुलकर्णीच्या. त्यामुळे त्याच्याकडे PD-170 कॅमेरा होता त्यावेळेस. तो आम्ही रेंटवर घेतला. त्या कॅसेट मिळायच्या थोड्या याच्या मिनी DVs म्हणायचो त्याला. त्या घेऊन आम्ही ज्या वाड्यात ली जोशी शूट झाला त्याच वाड्यात आम्ही शूटिंग केलं हो हो, त्याचं. त्याच्यातच आहे ती. आणि त्या 2,500च्या फिल्मवर आम्हाला 40,000 रुपयाचं बक्षीस वाव. सही. मिळालं.
तर असं ते हे होतं की त्यावेळेस ते मेंटल डिसॅबिलिटीच्या बाबतीतली फिल्म होती आणि त्या पद्धतीने ते आम्ही करायचा प्रयत्न केला. मी आपल्या सबस्क्रायबरना हे सांगतो की ह्या दोन्ही फिल्म्स, क्लॉकवाईज आणि ऍक्सेप्टन्स स्वीकार, या दोन्ही फिल्म्स मंगेश सरांच्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईन. तुमच्या युट्यूब येस. चॅनलवरच मी बघितले ते. हो. कारण त्यावेळेस बनवलं ज्यावेळेस कशाचीच काही कळत नव्हतं, काही अक्कल नव्हती. त्यावेळेस फक्त पॅशन होती. येस. आणि बनवा, चुकूयात आपण, चुकल्यानंतर कळेल, एडिटिंग टेबलवर कळेल की काय केलं पाहिजे होतं. आणि ते एडिटिंग टेबलवर कळतं आपल्याला की काय करायला पाहिजे होतं आणि ते पुढच्या फिल्ममध्ये सुधारलं जातं. परत पुढच्या फिल्ममध्ये अजून वाटतं की हे अजून हे बेटर झालं पाहिजे. हे आज आज सगळ्यात मला वाटतं 3 सिनेमानंतर सुद्धा असं वाटतं की हे अजून चांगलं झालं असतं जर का असा विचार करता आला असता. आलं लक्षात सर. सही. सो माझा पुढचा प्रश्न असा आहे सर, की मध्यंतरी मी तुमची फेसबुक पोस्ट बघितली ज्यात तुम्ही ओपनहायमरचं जे पोस्टर आहे ते श्रिंक केलेलं आणि पोस्ट केलेलं, आणि सॅम मेंडिस बद्दल म्हणाला होता की मला आता तुझ्याविषयी जास्त आदर वाटतो. तर हां. मला ते प्लीज समजावून सांगा ना, मला ती समजली नव्हती पोस्ट. नाही, खरं सांगू का, म्हणजे मला बरेच आमचे मित्रही खूप त्याच्यावरनं शिव्या घालतात. आणि काही नोलांचे मोठे मोठे जे चाहते आहेत ते सुद्धा खूप बोलतात मला. मी फार मोठा नोलनचा चाहता नाही. म्हणजे मला नोलनचं इन्सोमनिया फार आवडलेला, हम्म. जो की रिमेक आहे का रशियन फिल्मचा. आणि पण त्यांनी अप्रतिम केलेला आहे. लिनियर स्टोरी आहे. ते पहिल्यांदा नोलनी सरळ रेषेत स्टोरी सांगितली, लिनियर Indian फॉर्मॅटमध्ये story. स्टोरी सांगितली. आणि मला त्याचा प्रेस्टिज फार आवडलेला पिक्चर. तो प्रेस्टिज फार वेगळ्या याच्यावर त्या पॅशन आहे. पण समोर नोलान मला तितका मला माझ्यापर्यंत पोहोचत नाही. ते मे बी माझी इनॅबिलिटी असेल, मला त्याच्या फिल्म्स कळत नसतील म्हणा, पण माझ्यापर्यंत पोहोचत नाही. पण मला सॅम मेंडिस जास्त जवळचा वाटतो, कारण त्याच्या रोड टू पर्डिशन असेल, अमेरिकन ब्युटी असेल. म्हणजे अमेरिकन ब्युटी ॲलन बॉलने लिहिलेला सिनेमा आहे आणि त्याचा जो ड्राफ्ट आहे तो मी वाचलाय. जो जो ऑलमोस्ट फायनल त्याचा ड्राफ्ट जो होता, 13वा का 14वा ड्राफ्ट होता. तो वेगळ्या पद्धतीच्या सुरुवात होती फिल्मची. आणि मग सॅम मेंडिस आला आणि सॅम मेंडिसनी एडिट करायला सुरुवात केली स्क्रिप्ट, की मला हे नको, हे नको, इथनं सुरुवात होईल फिल्मची असं वगैरे. आणि त्याला ॲलनला ते खूप त्रास झाला त्याचा, की नाही नाही यार, हे असं का करतोय हा वगैरे. पण तिथं रायटरला एका पॉईंट नंतर बोलता येत नाही. बरोबर. रायटर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर असतो पण तिथं बोलू शकत नाही रायटर. त्याला इव्हन सेटवर पण अलाउड नसतं रायटरनी येणं. आला तर तो बोलू शकत नाही, कुठेही काही कमेंट करू शकत नाही. तर ॲलन बॉलला ते त्रास होत होता या सगळ्या गोष्टीचा. पण शेवटी त्यांनी फिल्म पाहिल्यानंतर त्याला कळलं की अरे हे फार चांगलं झालं आहे. सो तसंच मला अमेरिकन ब्युटी पाहायला झालं की मी भारावून गेलो होतो. अमेरिकन ब्युटी. आणि मी खूप आधी पाहिली होती फिल्म. मी कॉलेजमध्ये असताना पाहिलेली फिल्म आहे. सो आणि ती नंतर परत पाहिल्यानंतर मला अजून वेगळ्या स्तरावरती भेटली. रोड टू पर्डिशन तर मी 3 वेळा पाहिलेला सिनेमा आहे आणि मला कमाल त्याचं ते आवडतं. खास करून त्याचं कंपोजिशन, खास करून त्याचं कॅरेक्टर ज्या पद्धतीने आहे. आणि तो सेन्सिटिव्ह आहे त्याच्या कॅरेक्टरच्या बाबतीत. तो कुठल्याही प्रकारचं इन्सेन्सिटिव्हिटी त्याच्या कॅरेक्टर हे होत. तिथं मला नोलनच्या बाबतीत तो मला थोडासा त्याचेच कॅरेक्टर इनह्युमन कधी कधी वाटायला लागतात. हे माझं वैयक्तिक मत आहे. सगळ्या नोलांच्या फॅनची माफी मागून हे मी बोलतोय. कारण मी वेगळ्या पद्धतीने ते जेव्हा त्यांना इंटरप्रिट करून सांगतो तेव्हा ते ऑफेंड होतात, त्यांचे फॅन्स मंडळी, मित्र आमचे. त्यामुळे तो एक वेगळ्या स्तरावरचा वाद आहे. पण मला ओपनहायमर मी पण पाहिल्यानंतर म्हणजे लोकांना तो आवडला फार, कारण मी स्वतः केमिकल इंजिनियर असल्यामुळे त्यातल्या थोडेफार टर्मिनॉलॉजिस्टला मला माहिती होत्या वगैरे हे. पण मला समहाऊ तो वेगवेगळ्या पातळ्यांवर झाला. त्यातली गंमत अशी आहे की ज्यांनी ॲटम बॉम्ब बनवला त्याच्याविषयीची फिल्म आहे. पण ज्यांच्यावर तो टाकला गेला ते जॅपनीज लोक, ते कुठे आहेत फिल्ममध्ये? हम्म. असा माझा एक भाबडा प्रश्न होता की जे सफर झाले त्यांच्याविषयी फिल्म नसून ज्यांनी बनवला तो कसा बिचारा सफर झाला. हे मला माझ्यासाठी काही हे नाही वाटत. मला ते एक्साइट करत नाही किंवा मला त्याच्याविषयी मला काही हे वाटत नाही. कारण त्याला हे माहिती होतं याचं काय होणार आहे, याचा कुठेतरी वापर केला जाणार आहे, म्हणून ही गोष्ट जन्माला घातली जाते ॲटम बॉम्बची. सो समहाऊ मला ते तितकं भिडलं नाही.
आणि दोघेही ब्रिटिश असल्यामुळे मी ते लिहिले आहे. हो म्हणजे हो. हाही ब्रिटिश आहे आणि तोही ब्रिटिश आहे. म्हणून मला असं वाटतं की मी जितका नोलन पाहतो तितकं मला सॅम मेंडिस मोठा वाटत जातो. येस येस, आलं लक्षात. हा, असं ते आहे. मस्त आहे. छान. पण नाही म्हणजे अमेरिकन ब्युटी सुंदरच सिनेमा आहे, म्हणजे ज्या प्रकारे ती गोष्ट आहे, तर ठेवून ठेवते तुम्हाला. आणि कॅरेक्टरचं प्रॉपर हे दाखवलं, त्याच्या डेप्थ दाखवली, आणि कॅरेक्टर डिझाईन कसं करायचं, ज्या प्रकारे त्यांनी त्याच्यात ऍक्टिंग केली आहे. अमेरिकन ब्युटी हा फार परसेप्शन विषयीचा सिनेमा. प्रत्येकाचं परसेप्शन फेल होतं काय शेवटी, येस. प्रत्येकाचं. प्रत्येक कॅरेक्टर एक परसेप्शन असतं त्याचं की हे असं असेल, आणि नंतर ते फेल होतं. बापाला वाटतं मुलगा आपला गे आहे आणि समोरच्या माणसाबरोबर त्याचं काहीतरी अफेअर आहे, आणि नंतर कळतं की बाप स्वतःच क्लॉझेटमध्ये असलेला माणूस आहे जो इतके वर्ष घुसमटतो आहे. आणि शेवटी कुणी कोणाला मारलं हे जे ऑडियन्सचं परसेप्शन आहे ते पण कुठेतरी एका पॉईंटला फेल होतं. येस. ते अनेक पातळ्यांवर, तो फार वेगळ्या पातळ्यांवर बोलतो, आणि सगळ्यात वाईज जो माणूस आहे जो सगळ्यात मूर्ख म्हणून समजला जातो. हे हे अचीव ॲलन बॉल आणि यांनी केलेलं आहे, सॅम मेंडिसने. त्यामुळे तो जास्त सेन्सिटिव्हिटीने फिल्म प्रेझेंट करतो ना. म्हणजे मला रोड टू पर्डिशन म्हणजे ज्यांनी कोणी पाहिला नसेल त्याने अगदी आवर्जून पाहावा सिनेमा, आणि पाहत राहावा, सारखा सारखा पाहत राहावा. ज्या कुठल्याही प्रकारचं गिमिक न वापरता, काहीही ठोकताळे न हे करता, स्क्रीन प्लेचे असे काही ठोकताळे न करता, ज्या पद्धतीने सिनेमा अनफोल्ड होत जातो, आणि एका माणसाचं आणि त्याच्या मुलाचं नातं, जे की त्या मुलाला इन्सिक्युरिटी असणं की माझा वडील, माझा बाप हा माझ्या लहान भावाला जास्त प्रेम करतो, माझ्यावर नाही करत. आणि तो भाऊ नसल्यामुळे आता आई पण नाही आणि भाऊ पण नाही, आता मी आणि वडीलच आहे. आणि या दोघांचं नातं ते अनफोल्ड होतं. आणि जो मुलगा अतिशय नाईव आहे, अतिशय सॉफ्ट आहे, तो मुलगा पुढे जाऊन काय त्याचं बदलत जातं, इतक्या कमाल लेवलवर आहे. आणि खास करून लँडस्केपचा वापर आणि त्या दोघांमधला असलेलं अंतर कमी कमी होत जाण्याचा फार फार सुंदर लेवलवरती फिल्म. डिरेक्टर दिसणं म्हणजे म्हणतात की फिल्ममध्ये डिरेक्टर दिसतो म्हणजे काय, तर त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. अच्छा, आलं लक्षात. तर फार सुंदर फिल्म आहे. म्हणून मला सॅम मेंडिस जास्त जवळ वाटतो नोलनपेक्षा. नोलन मला अनुभव जो देतो तो वेगवेगळ्या प्रकारच्या गिमिक थ्रू देतो. हम्म. म्युझिक आणि एडिटिंग पॅटर्न आणि कॉम्प्लेक्सिटी. सिनेमा कॉम्प्लेक्स असणं, कॉम्प्लिकेटेड असणं म्हणजे तो इंटेलेक्च्युअल असणं की असं नसतं. हो हो कारण सिनेमा इनर ऋतू पण तसा कॉम्प्लेक्स बनवतो हो. सिनेमा. इनर ऋतूच्या पण फिल्म्समध्ये स्क्रीन प्ले कॉम्प्लिकेटेड असतातच की ते पुढे मागे काहीतरी हे होतं. त्याचा बेबल असेल, 21 ग्रॅम असेल, इवन त्याचा ॲमरस पेरोस असेल, त्याच्यामध्ये अशा प्रकारची हे आहेच की स्टोरी बॅक अँड फोर्थ जाणं, एक पॉईंट आणि त्या तीन वेगळ्या स्टोरी त्या पॉईंट नंतर जन्माला येणं, अशा प्रकारचे हे आहेत की स्ट्रक्चरल न्युअन्सेस आहेच की. तर मला असं वाटतं की तो हा भाग नसावा. ते पात्र तुम्हाला घेऊन तुम्ही कॅरी करतायत का बरोबर, ऑडियन्स त्याचा हे करतो, आणि त्या पात्राबरोबर तसं कसं हे होतं. 1970 मध्ये पण सुरुवातीला एक पात्र जे मुख्य असतं पुढे असतं, आणि जे मागचं पात्र असतं हे त्याच्यावर डिपेंडंट असतं. हा सिनियर आहे, हा ज्युनियर आहे, आणि हे करतं, आणि हा नेमका एका पॉईंटला सिनियर मरतो आणि हे मागचं पात्र पुढे येतं, येस. आणि हा प्रोटॅगनिस्ट होतो. जे सुरुवातीला ऑडियन्सला वाटत की हा प्रोटॅगनिस्ट फिल्म, हा पुढे नाही. मग नंतर हा प्रोटॅगनिस्ट जेव्हा तयार होतो ना, तेव्हा ते कुठेतरी हे होतं, आणि ह्युमन लेवलवर ड्रामा अनफोल्ड होत जातो. वा. वॉर फिल्ममध्ये बऱ्याच वेळा काय होतं की वॉर फिल्ममध्ये बॉम्ब पडतोय, हे पडतोय, ते पडतोय, लोक कसे वाचतात, काय होत आहे, पळत आहे, हे हा काय करतो, हे रोमांच देतं तुम्हाला, बरोबर आहे. पण ह्युमन लेवलवर जेव्हा वॉर फिल्म तयार होते की त्यातला माणूस त्या वॉर सिच्युएशन अडकल्यानंतर तो कसा सफर रिॲक्ट होत करत जात जातो, आहे. सफर होत जातो. आणि वॉर काही डिसाईड करत नाही की म्हणजे आपल्याकडे वॉर फिल्म अशा होता की मी या देशातल्या लोकांना कसं, आणि लांब हा. दीड दीड पानाचे दोन डायलॉग असतात त्याच्यामध्ये, येस. आणि आपण शिट्ट्या मारतो हे करतो, तो मेला तरी त्याचं ग्लोरिफिकेशन होतं. तर असं आहे की मी इराणी फिल्म खूप वर्षांपूर्वी फेस्टिवलला पाहिला, तर लेफ्ट फूट फॉरवर्ड नावाचा. हा हा. त्या फिल्ममध्ये अतिशय सुंदर आहे, ज्या माणसाचा उजवा पाय गेलाय का डावा पाय गेलाय, बहुधा उजवा पाय गेलाय बहुधा. आणि तो लंगडा झालाय वॉरमध्येच, आणि वॉरमध्येच आहे, आणि तो वॉरला शिव्या घालतोय की त्या ह्याला. सो इवन डॅनिस सॅनोविच जी फिल्म आहे, जो आमचा मेंटॉर होता, नो मॅन्स लँड, त्याच्यामध्ये सुद्धा ही मंडळी
म्हणतात की कुणी वॉर चालू केलं, या दोघांनाही माहित नाही, हे सोल्जर आहे, कुणी वॉर चालू केलं दोघांनाही माहित नाही. बॉस्नियाला वाटलं सर्बियाने केलं, सर्बियाला वाटलं बॉस्नियाने केलं वॉर चालू. या दोघांनाही माहित नाही कुणी वॉर चालू केलं, कारण वॉरचं डिसिजन घेणारे कोणीतरी दुसरेच आहेत. आणि त्यातला जो ह्युमर आहे तो फार वर्क होतो. त्यांनी फार ह्युमन लेवलवर ड्रामा केलेला आहे. त्या दोघांनाही एकच मुलगी आवडली असते तरुण वयात असताना. म्हणजे काय लेवलवर ते केलंय. आणि त्याच्यातलं ती गंमत अशी आहे की गन कोणाकडे आहे? येस. तुझ्याकडे का माझ्याकडे गन आहे ना, आता वॉर तू चालू केलंस, हे मान्य कर तू. बिचारे दोघे फसवले गेलेले आहेत ते. त्यामुळे मग युनायटेड नेशनचं असणं त्याच्यात असणं, आणि युनायटेड नेशनचा अध्यक्ष त्याच्या सेक्रेटरी बरोबर जी मिनिस्कर्ट घालून बसली आहे, तिच्याबरोबर चेस खेळत बसलाय, कारण त्याला दुसरं काम नाही. हे इंटरप्रिटेशन आहे. सो म्हणजे त्या बाई, म्हणजे युनायटेड नेशनचा जो अ, अध्यक्ष आहे, तो तिच्याबरोबर चेस खेळतोय हे दाखवणं, हा वेगळ्याच प्रकारचा सेन्स ऑफ ह्युमर आहे. येस. की आणि त्या डॅनिस चा त्याचा सेन्स ऑफ ह्युमर इतक्या वेगळ्याच लेवलचा असल्यामुळे, तुम्ही जर का फिल्म बघितली असेल तर सुरुवातच त्यांनी तो असा करतो की पेसिमिस्ट आणि ऑप्टिमिस्ट मधला फरक सांगतो. की पेसिमिस्ट म्हणतो की यापेक्षा वाईट होणार नाही, आणि ऑप्टिमिस्ट म्हणतो यापेक्षा वाईट होऊ शकतं. हम्म. हाच कम्प्लिटली विरोधाभास त्यांनी दाखवलाय या सगळ्या ह्याच्यातनं. सो बेसिकली त्या प्रकारचं, म्हणजे जसा तो आहे तशा प्रकारची त्याची फिल्म आहे. येस. वयाच्या 32व्या वर्षी त्याला ऑस्कर मिळालाय, आणि तो माणूसच तसा आहे, वेडसर आहे. आम्ही दोघं गोव्याच्या रस्त्यांवर नाचलोय आम्ही दोघंही. क्या बात. हो. सो त्यामुळे तो ज्या पद्धतीने फिल्म बनवतो, ते एक वेगळंच त्याचं, तो जसा प्रकारचा माणूस आहे, जशा प्रकारे वॉरकडे बघतो, कारण तो स्वतः सैनिक होता हो. आणि तो डॉक्युमेंटरी शूट करायचा. आणि याच्यातला, आणि त्यांनी फार वेगळं स्टेटमेंट केलं होतं की आम्ही शूट करताना हसायचो म्हणे, आणि जेव्हा एडिट करत होतो तेव्हा रडायचो. अशा पद्धतीचं त्याचं हे होतं, स्टेटमेंट होतं. तर समहाऊ, आणि तो ब्लंट आहे बोलायला, त्याला कशाही प्रकारचं फिल्टर नाही, काही नाही, तो कुठेही काही बोलू शकतो. ओके. म्हणजे त्याला विचारलं आम्ही की तू ऑस्करला जेव्हा तुझी फिल्म पाठवली तुमच्या देशाने, तेव्हा खूप मार्केटिंग करायला लागतं, खूप लॉबिंग करायला लागतं, असं आम्ही ऐकलं, तू काय केलंस? तर तो म्हणाला, मी जे करू नये ते केलं म्हणून आम्ही. माझं एक लाईव्ह टीव्हीवर मुलाखत होती, आणि त्यांनी विचारलं की त्या होस्ट, मुद्दाहून त्यांनी काहीतरी विचारायचं म्हणून, खुटपट काढायचं म्हणून त्यांनी काहीतरी विचारला, असा प्रश्न विचारला की तो म्हणला, मला कळत नाही बॉस्निया आणि सर्बियामध्ये नेमकं काय प्रॉब्लेम आहे, मला कळत नाही. तर त्याचं उत्तर द्यायच्याऐवजी मी त्याला प्रतिप्रश्न केला की मलाही कळत नाही हे अमेरिका आणि अफगाणिस्तानमध्ये काय चाललंय. तर तो, त्याला क्षणभर हे अपेक्षितच नव्हतं की हा असं काय प्रश्न विचारतो, आणि ते लाईव्ह टीव्ही असल्यामुळे तिथं त्याला काही ते कट करता येईना, काहीच करता येईना. त्यामुळे मी असं नको त्या गोष्टी बोलून गेलो अमेरिकेमध्ये जाऊन, असं त्याचं हे आहे. सो त्यामुळे तो एक वेगळाच धाटणीचा फिल्म मेकर आहे, आणि त्याला जसं वाटतं त्या प्रकारे तो फिल्म बनवतो. तर त्यामुळे मला असं वाटतं की हे जगातले वेगवेगळे फिल्म मेकर्स ज्या पद्धतीचे एक्सपेरिमेंट करत असतात, त्यांना वाटेल असं, कारण सिनेमामध्ये योग्य अयोग्य असं काहीच नसतं. हो. तुम्हाला जसं वाटतं तसं सांगा, आणि आयदर ते काही लोकांना पटेल किंवा काही लोकांना पटणार नाही, असं हे आहे. त्यामुळे तुम्ही जसे आहात आणि जसं तुम्हाला विचार सुचतात त्याप्रमाणे तुम्ही फिल्म बनवावी, असं एक साधं सरळ गणित आहे. आलं लक्षात. 2001 साली ही फिल्म रिलीज झालेली आणि तिला ऑस्कर मिळालेला ना, लगान सोबत. 2002 दोन हजार लगान दोन बरोबर हा. 2 साली त्याला ऑस्कर मिळाला, आणि लगान बरोबर ती होती. हो. आणि लगानी नॉमिनेशन होता. आशुतोष गोवारीकर माझ्या पहिल्या फीचरच्या प्रीमियरला आले होते, ओके. तेव्हा आम्ही त्याविषयी डॅनिस विषयी बराच वेळ बोलत होतो. तर आशुतोषने तेव्हा सांगितलं की यार तू इलेक्शनला उभा राहिला, तो डॅनिस डॅनिस त्यांच्या देशामध्ये बहुधा पडला तो, कारण तो आता त्याच्यानंतर फिल्म बनवतोच आहे. तर तर त्याला जेव्हा मी विचारलं की तुला लगान कशी वाटली, तो म्हणला मला लगान जास्त आवडली, आणि तो म्हणला की जर का हे 9/11 जर का नसतं झालं तर लगानला बहुधा ऑस्कर मिळू शकला असता, असं त्याचं म्हणणं होतं, जे मी आशुतोषला पण सांगितलं की हे असं तो म्हणला जो विनर आहे तो. सो ते एकंदरीत फार इंटरेस्टिंग वर्कशॉप होतं. वाव. इंटरेस्टिंग आहे सगळं नाही सर, जग आपलं
फिल्म मेकिंगचं हम्म. जे जग आहे त्याच्यात किती गोष्टी रोज घडत असतात. म्हणजे आता हे स्टेटमेंट बघा ना, किती असं कॉन्ट्रास्टिंग वाटतं की 9/11 जर नसतं झालं तर लगानला ऑस्कर, म्हणजे कुठपर्यंत विचार करतात लोक. खूप अमेझिंग आहे हे सगळं. हा, आपल्या आजूबाजूला जे घडत असतं त्याचा आपल्या डिसिजन मेकिंगवर परिणाम होतोच ना. येस, येस. तर ते आहे. ठीक आहे सर, आपल्या खूप सुंदर गप्पा झाल्या आहेत आणि बरीच माहिती मिळाली आहे. आणि आता आपण थँक्यू. निरोप घेऊया आपल्या पॉडकास्टचा. म्हणजे आपल्या येस. गप्पा आता आपण, मला आता बरंच काही बोलावं असं वाटतंय तुमच्याकडे. म्हणजे असं मला अशी खाण मिळाली आहे आणि माझ्याकडे वाक्यांचा फावडा आहे, तर मला असं खणून खणून काढायचंय तुम्हाला. अजून काय निघेल तुमच्यातून, अजून काय निघेल. पण आपण आता हे घेऊ, आपण परत एकदा आपण अशाच गप्पा मारूया आपल्या पॉडकास्ट रूपी. नक्की. नक्की. आणि जाताना आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय रिकमेंड कराल, वेब सिरीज किंवा फिल्म, किंवा कुठले दिग्दर्शक बघावे ज्यांना खरंच फिल्म्स बघायला आवडतात, सिनेमा बघायला आवडते. नाही, वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे फिल्म मेकर्स तुमच्या समोर येत असतात किंवा ते आवडत असतात. तर मला असं वाटतं की वेगवेगळ्या देशातले आपले, खास करून आपल्या मातीतले फिल्म मेकर बघावे तुम्ही. सत्यजित रे बघावा, व्ही शांताराम बघावे सुरुवातीला, अगदीच तुम्ही हे करा. आणि दोघेही थोर फिल्म मेकर्स आहेत. दोघेही जागतिक दर्जाचे फिल्म मेकर्स आहेत. आणि मग गिरीश कासारवली एक फार कन्नडातले चांगले फिल्म मेकर्स पैकी एक आहेत. त्याचं घटश्राद्ध एक फार चांगली फिल्म आहे. सुमित्रा भावे, सुनील सुट्टणकरांच्या ज्या फिल्म्स आहेत त्यांनी त्या अगदीच बघाव्यात. मराठीमध्ये वेगवेगळे काही एक्सपेरिमेंट घडतात ते बघावेत. आणि बाकी जगभरात फिल्म मेकर आहेच, वेगवेगळे आहेत. इराणी असतील, युरोपियन असतील. माझ्या स्वतःचा फेवरेट म्हणाल तर मग थिओ अँजेलोपुलोस. हे जवळपास सगळ्याच फिल्म मी त्याच्या पाहिल्या. ग्रीक फिल्म मेकर हे आहे. आणि अँजेलो. तरी मला समहाऊ भारावून टाकतो किंवा किम किडूक. ज्यांनी एक फिअरलेस, मला थोडंफार फिअरलेस बनवलं असं फील आहे मला त्याच्यामुळे. तर हे दोन फिल्म मेकर आहेत, यांच्या जर का तुम्हाला बघता आला फिल्म तर अगदीच बघा. आणि त्यामुळे त्यातनं बरंच काही शिकता येईल. येस सर. मस्त. तर सर मी आता रजा घेतो. रजा नाही, येस. सर एक मिनिट, सॉरी, एडिट करायला लागेल, थांबा. पॉज घेतो जरा. अं, हा. सर आपल्या गप्पा खूप छान झाल्या. पॉडकास्ट संपून आहे असंच वाटतंय, पण कुठेतरी थांबणं पण थांबावं लागेल आता. तर जाताना फक्त आमच्या प्रेक्षकांना एकदा जरा सांगाल का की न्यूज टॅबचं चॅनल, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज तुम्ही सांगाल का एकदा. काय न्यूज काय? न्यूज टॅब. म्यूज टॅब. हा. टॅब. टॅब, टॅब. टॅब म्हणजे, TAB. हा, TAB, टेलिकास्ट अँड ब्रॉडकास्ट. अच्छा. न्यूज न्यूज टॅब. हा. ओके. सो त्रिविक्रम हा फार वेगळ्या प्रकारचा पॉडकास्टर आहे. आणि त्यांनी फार चांगल्या प्रकारचे प्रश्न विचारले, वेगळ्या प्रकारचा, फार वेगळ्या पद्धतीने, काही क्लिशे किंवा स्टिरियोटिपिकल प्रश्न न विचारता फार वेगळ्या प्रकारचे प्रश्न तो घेऊन आला. आणि ज्याप्रमाणे मलाही स्वतःला काहीतरी विचार करून बोलावं लागलं. त्यामुळे त्याचं अतिशय अतिशय सुंदर हे चॅनल जे आहे न्यूज टॅब, त्याला अतिशय तुमचं प्रेम द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा त्यांच्या व्हिडिओजला. आणि शेअर करा. येस, आणि शेअरही करा. येस, येस. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच आल्याबद्दल. चला. येस. येस. ओके. येस. थँक्यू. बाय बाय. येस, बाय.